डोळे बंद करा सगळ्यांनी. देवाला सांगू प्रभू आज तुझ्या भवनामध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या शरणात आले. प्रभू काही पाहिजे म्हणून नाही तर प्रभू माझं तुझं प्रेम म्हणून कारण का माझ्या दे बाबा जे मला हवं प्रभू ते सगळं काही मला मिळतं कारण का मी तुझ्यावर प्रेम करते माझ्या जे तुझ्यावर प्रेम करतात प्रभू त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टींची कमी उडत नाही प्रभू आता ते प्रेम सगळं काही भरून काढतं माझ्या म्हणून प्रभू आज मी तुझ्यावर प्रेम करायला लागले. आज प्रभू तुझ्या चरणाजवळ बसायला आले माझ्या देवाला तुझ्या आराधना तुझी स्तुती करायला आले माझ्या म्हणून प्रभू माझ्याशी बोल माझ्या देवाला माझ्याशी बोल प्रभू जसं तू मरियाशी बोलायचं असं मार्गशी बोलायचं असं लालगाशी तू बोलायचं माझ्या राजा लोकांशी तू बोलायचं माझ्या देवाला आणि आम्ही पाहतो की तू त्यांच्याशी बोलला प्रभू आणि ते तसे आहेत तसे राहिले नाही माझ्या देवाला ते बदलले माझ्या देवाला आणि फक्त आम्ही बसून बदलणार नाही माझ्या देवाला जेव्हा आम्ही ऐकू माझ्या देवाला तेव्हा आम्ही बदलू माझ्या राजा पण प्रभू आमच्याशी आज बोल जे तुला बोलायचं आहे माझ्या देवाला आणि त्या रे तुला स्वीकारायला त्या रे आमचं हृदय माझ्या देवाला तू तयार कर. पवित्र आत्मा तू ये मी माझ्या हृदयाचा ताबा घे. पवित्र आत्मा तू ये मला भर त्याच्या उपस्थितीत पवित्र आत्मा तू ये मला स्पर्श कर. थँक्यू होली स्पिरिट धन्यवाद माझ्या देवाला. आतापर्यंत चाललं इथून पुढच्या प्रत्येक प्रभू वेळेची माझ्या देवाला ताबा प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये येतो. होली स्पिरिट आम्हाला खूप चालेल आज हे रूप माझ्या देवाला तुझ्या गौरवाने तुझ्या तेजाने माझ्या देवाला तुझ्या सामर्थ्याने माझ्या राजा तुझ्या शांती आनंदाने प्रेमाने करू हे प्रभू होली हे रूप माझ्या देवाला होली प्रभू धन्यवाद राजा नावामध्ये प्रभू प्रार्थना मी तुझ्याकडे करतो म्हणून प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती जगात फार गोंधळ चालला आहे ना पण चर्चमध्ये जास्त गोंधळ पाहिजे चर्चचा आवाज जास्त पाहिजे कारण का चर्चचा आवाज जेव्हा जास्त असतो ना है ना जग बदलतं. आणि तुम्हाला एक गोष्ट मला शिकवली पवित्र आत्म्याने की आज चर्च शांत आहे ना म्हणून आज जग गोंधळ करते. तुम्हाला माहिती चर्च जर आहे ना शांत बसलं नाही है ना चर्च जर उभं राहिलं जर प्रार्थना करायला लागला आरडाओरडा करायला लागला तर तुम्हाला माहिती जगामध्ये जे चालले ना तसं चाललं आहे कारण का आपला आरडाओरडा जो चर्चमध्ये आपण करतो है ना भांडण आहे है ना पण जे आपण स्तुती आराधना करतो जी प्रार्थना करतो त्याच्याद्वारे ना अख्खं जग करत. तुम्हाला माहिती येरुशलेमच्या त्या मंदिराकडे तुम्ही लक्ष लावा है ना ते मंदिर होतं जेव्हा येशू बोलला ना शिष्यांना की त्या खोलीमध्ये त्या माडीमध्ये तुम्ही काय करा वाट बघा है ना वाट बघा. तुम्हाला माहिती त्या माडीच्या खोलीमध्ये देवाने वाट बघायला हवी का बघायला हवी देवाने पवित्र आत्मा येण्यासाठी सगळ्यांना माहिती आहे नाही का. अजून एक गोष्ट देवाने सांगितली नाही का माहिती की जेव्हा आपण एकत्र येतो ना है ना आपण एकत्र आलो ना जग पण एकत्र येतं. तुम्हाला माहिती जगातले लोक पण एकत्र येतात. चर्च एकत्र आलं ना बाहेरचं जग पण एक होतं माहिती कारण का तुम्हाला माहिती जेव्हा मंडळी एक झाली कारण का एक नव्हते है ना एक नव्हते म्हणून परमेश्वराने काय केलं त्यांना बोलला की तुम्ही त्या माडीवरच्या खोलीमध्ये जा आणि ते वाट बघा. आता त्यांना माहिती नाही की किती दिवस वाट बघायची है ना कधी परमेश्वर उतरणारे आमच्यावरती. आता देव तर बोललाय वाट बघा पण किती दिवस बघायची वाट आम्हाला माहीत नाही है ना. तर ते बसत गेले त्यांच्यामध्ये एकी होत गेली त्यांच्यामध्ये प्रेम होत गेलं है ना. पण तुम्हाला माहिती तो छोटा आवाज बारीक आवाज स्टार्टिंगला घाबरणारा आवाज है ना पण जसा दिवस वाढत गेला तो आवाज त्यांचा वाढत गेला है ना. स्टार्टिंगला भीती होती का भीती होती माहिती कारण का येशूला वधस्त मी खेळलो होतो त्यांना माहिती होतं है ना. येशूसोबत काय काय झालं त्याच्या लेकरांसोबत काय काय झालं है ना त्याच्या लेकरांसोबत रोमी लोकांनी काय काय केलं यहुदी लोकांनी काय काय केलं म्हणून आपण बघतो सगळ्यांचा आवाज कसा होता माहिती भीतीचा आवाज होता है ना भित्रट आवाज होता त्यांचा है ना. पळून जात होते कोणी पळून गेलं कोणी पांगलं कोणी लपून बसलं होतं है ना. पण तुम्हाला माहिती जेव्हा हे एकत्र आले भीत एकत्र आले है ना. आज तर आपण भीत नाही घाबरते कोणी इथं बसायला हां किंवा कोण इथे कोणी कोण मारलं है ना नाही वाटत तुम्ही है ना. विचार करा मग आपला आवाज कसा पाहिजे है ना. जर प्रेस जवळ म्हणलं तर नाही का इथून शेवट हॉलपर्यंत आवाज गेला पाहिजे है ना पण इथून ते पास्टरांच्या खोलीपर्यंत पण आवाज जातो है ना. म्युझिकचा जातो फक्त है ना
तर देवाला काय पाहिजे? शब्द पाहिजे. कारण का बायबल काय सांगते तुम्हाला माहिती? तुम्हाला यरीहोच्या भिंतीची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, है ना? यरीहोच्या भिंतीच्या वेळेस परमेश्वर काय बोलला माहिती? की कर्णा वाजवा मोठे. काय वाजवा? कर्णा वाजवा, है ना? पण फक्त कर्णा वाजवा बोलला ना तो, है ना? की फक्त कर्णा वाजवा म्हणजे काय होईल माहिती? की ती भिंत पडेल. कर्णा वाजवा म्हणजे काय होईल माहिती? शत्रूंचा नाश होईल. कर्णा वाजवा म्हणजे काय होईल माहिती? तुम्हाला तुमचं नाही का कनादेश मिळेल म्हणून, है ना? फक्त कर्णा वाजवा नाही बोलला. तिथे यहोशुआ काय बोलतो त्यांना माहिती? की करण्यासोबत तुमचा पण आवाज असू दे, है ना? तुमचा पण आवाज त्या इन्स्ट्रुमेंट सोबत वाढला पाहिजे, है ना? कधी कधी ऐकू नये माहिती? स्तुती ऐकू नये का माहिती का? कारण का आवाज तेवढा नाही आपला, है ना? गळा फाटला पाहिजे. आवाज येतोय माझा वेगळा, का वेगळा येतोय माहिती? फाटला, है ना? पास्टर पण कधी कधी नाही का असे करतात. का करतात? कारण का ओरडू ओरडू करतात, है ना? कारण का देव बोललाय की ओरडायचं आपल्याला देवाच्या नावामध्ये. कारण का त्याने आपल्याला भीतीचा आत्मा नाही दिला, है ना? जो घाबरतो ना तो काय करतो माहिती? गपचूप असतो, है ना? पण आपण कोण आहे माहिती? आपण आरडाओरडा करणारे. बायबल सांगते गजर करणारे लोक आहे, है ना? देवाच्या नावाचा गजर करणारे, है ना? त्याचा डंका वाजवणारे अख्ख्या जगामध्ये आपण लोक, है ना? म्हणून तुम्हाला माहिती करण्यासोबत काय झालं? बायबल सांगते की यहोशुआ बोलला की तुम्ही पण आरडाओरडा करा मोठी. म्हणजे काय होईल माहिती? त्या सुराचं आणि तुमच्या सुराचा जेव्हा तालमेल होईल, है ना? काय होईल माहिती? भिंत पडेल, है ना? आज काही चर्चमध्ये फक्त आवाज कोणाचा आहे माहिती? क्वायरचा, है ना? काही चर्चमध्ये फक्त इन्स्ट्रुमेंट्सचा धडाम धूप धूप, है ना? लोक एक गाणं म्हणतात ते रूहे पाक, दुसरे म्हणतात ते जय जय प्रभू येशू. कारण का त्यांना आवाजच येत नाही क्वायर काय सांगतं, है ना? चाल सेम आहे म्हणून त्यांना काय वाटतं की अरे हेच गाणे, है ना? असं होतंय. पण तुम्हाला माहिती इन्स्ट्रुमेंट सोबत आपला पण आवाज तेवढा गेला पाहिजे, है ना? देवाला गेला पाहिजे. आणि आज तो टाईम आलेला आहे माहिती तुम्हाला? किती जण तयार आहेत खरं वचन ऐकायला आणि करायला तयार आहेत जे देव सांगतोय, है ना? फक्त ऐकणारे नाही. तुम्हाला माहिती एक फरक काय माहिती आपल्यामध्ये आणि फक्त बिलीवर येते त्यांच्यामध्ये शिष्यांमध्ये फरक काय माहिती? कारण का शिष्य काय करायचे माहिती? शिष्य जे काही त्यांचा गुरु सांगायचा ना ते करायचे, है ना? बिलीवर्स लोक नाही करायचे. बिलीवर लोक कोण आहे माहिती? फक्त जे आले येशूवर विश्वास ठेवला. पण जेव्हा येशू सांगायचा ना त्यांना काय की तुझं घरदार सोड आणि माझ्या मागे चाल, नव्हते चालायचे. तो एक तरुण मुलगा आला, है ना? त्याला कळलं की हा येशू आहे, है ना? यांनी चमत्कार केला. पण जेव्हा येशूने त्याला सांगितलं तो काय झाला? माघारी गेला. त्यांनी सोडलं का सगळं काही? नाही सोडलं, है ना? ती धनसंपत्ती देवाने सोडायला हवी, नाही सोडली, है ना? विश्वास होता ना त्याचा म्हणून तर येशूंकडे आलता तो, है ना? पण आपण शिष्यांना बघतो की शिष्यांना जे काही परमेश्वर सांगायचं ते करायचे, है ना? इथं बघा बिलीव्हरमध्ये आणि शिष्यांमध्ये तुम्ही कोण आहे? शिष्य आहे का बिलीव्हर आहे? तुम्हाला बिलीव्हर राहायचं का शिष्य? मी पहिले विचारतो कारण त्यानंतर उत्तर बदलणार, है ना? शिष्य आहे आपण, है ना? बिलीव्हर कधी होतं माहिती आपण? जेव्हा उत्ते चालतो परमेश्वराकडे, है ना? पण तुम्हाला माहिती बिलीव्हर आणि शिष्यांमध्ये फरक काय आहे मी तुम्हाला सांगतो, है ना? तो एक तरुण मुलगा, है ना? धनसंपत्ती भरपूर त्याच्याकडे. त्याने काय केलं? तो आला येशूंकडे आणि आल्यानंतर काय म्हणतो माहिती? की मला त्या स्वर्गाच्या राज्यात जायचं, मी काय करावं, है ना? येशू बोलले ह्या 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 आज्ञा पाळतो. मला सगळ्या आज्ञा मी पाळतो, है ना? सगळ्या आज्ञा मी पाळतो. बायबलचं वचन ना वचन मला माहिती आहे ना, तसं करतो पण नाही. पण येशू काय म्हणतात की अजून एक गोष्टीची कमी तुझ्यामध्ये. कोणती गोष्ट माहिती? खरंच म्हणतात तर आज्ञा पालनाची कमी होत असते, है ना? आज्ञा पालन म्हणजे वचन आपण ऐकू शकतो, वचन आपण वाचू शकतो, है ना? थोड्या प्रमाणामध्ये करू शकतो. पण तुम्हाला माहिती जेव्हा अत्यंत गरज पडते ना, जेव्हा देव सांगतो कर, त्या क्षणात जेव्हा आपण करतो देव आपल्याला शिष्य आहे ना, शिष्य आहे ना, आपण त्याचे सर्वच आहे ना, देव आपल्याकडे बघतो, है ना? त्या मुलाला देव काय बोलला माहिती? जा तुझी काय करत संपत्ती गरिबांमध्ये वाट, माझ्या मागे, माझ्या मागे. पण काय केलं तुम्ही? केलंच नाही. असं नव्हतं की तो खूप पापी होता, असं नव्हतं की तो वचन तोडणारा होता, असं नव्हतं नाही का की त्याच्याकडं म्हणजे वचनच नव्हतं. त्याला माहिती होतं आज्ञा काय, त्याला पण माहिती होती, है ना? आज्ञा काय, देवाचं वचन काय सांगतं सगळं माहिती होतं, पण तो करत नव्हता, है ना? करत नव्हता. म्हणून आपण काय बघतो की तो जेव्हा देव बोलला त्याला तू सगळं काही सोडून माझ्या मागे, त्याने नाही सोडलं, येशूनच सोडलं, है ना? येशूनच सोडलं आणि गेला आपल्या घरी, है ना? पण अजून एक गोष्ट आपण बघतो शिष्यांविषयी बघतो, है ना? शिष्यांना बघा ना, शिष्यांना काय बोलला देव? सगळं सोडतो, त्यांचा बिझनेस सोडला त्यांनी,
नाव सोडले, आईबाप सोडले, मग त्यांनी काय केलं, आपला गल्ला सोडला है ना, पैशाने भरला. तुम्हाला तुम्ही विचार करा, आज जर मी तुम्हाला बोलवलं है ना, साक्षी सिस्टर, मरीम सिस्टर, बाकी सगळ्या सिस्टर, की विदाऊट पर्स घेता माझ्या मागे येतात का तुम्ही? तुमच्यासाठी पर्स किती किमती आहे ना, पर्स किती किमती आहे ना. मुलं मागे राहिले तर राहिले, पर्सला राहिले पाहिजे है ना. मुलं बसमध्येच वाचतात आणि पर्स घेऊन काय करते बससाठी है ना. कितीतरी वेळा झाल्या असं की लक्ष नाहीये नाही का, का माझी पर्स कडं, कारण का पर्समध्ये काय माहिती, माझं फोन माझे पैसे, कारण मी शॉपिंगला चालले है ना. तुझा गिफ्ट तुला राहिलं ना माग है ना. विचार करा ना, तुम्ही पर्स सोडून येताल का? नाही येणार. विचार करा की मत गल्ला सोडता येईल, त्याच्यासारखा धनी कोण नव्हता है ना. आज पण इन्कम टॅक्स ऑफिसर एवढं धनवान कोणी आहे का? नाही. त्यांना आपल्याला माहित नाही ना की आतमध्ये किती पैसा खातात है ना, किती पैसा खातात. विचार करा, तो त्या गल्ल्यावर बसल्याला बायबल सांगते, असं नव्हतं की त्याला घरून परमेश्वराने उचललं, त्याच्या ऑफिसमधून त्याला उचललं है ना, ऑफिसमधून. विचार करा ना, आज जर देव एका बँकेत गेला है ना, तुम्हाला माहिती आज एका बँकेची नोकरी मिळवायला किती झटतात है ना. मला बँकेची नोकरी पाहिजे, त्या माहिती कारण का एक नोट टाकता येते, कारण का येतं ना घेता, काळा पैसा घेता येतो, कारण का त्यांना काय पाहिजे, बँक म्हटलं की पैसा दिसतो है ना. विचार करा की महाराष्ट्र बँकेमध्ये नाही पण मोठ्या बँकेमध्ये नाही का, इंडियन बँकेमध्ये कोणीतरी काम आहे आणि आपण खिडकीत बसतोय माहिती ना, जिथे लोक येतात, रिसिप्ट देतात आणि पैसे घेतात है ना. आणि आपण एवढा घट्ट आहे पैशांचा, आणि आत्ताच पगार होणार आहे माझा है ना, लाखांचा पगार आहे. आणि तुम्हाला माहिती येशू असेच चालत गेले आणि चालता चालता आपल्याला बोलवलं त्या खिडकीतून आणि म्हणते नाही का, माझ्या मागे आपण जाऊ जाऊ का. येशूला काय बोलू, तुझ्या पगार आहे, पगार संपल्या होईल, पगार संपू दे पाहिजे है ना. कितीतरी लोक तर असं आहे ना की 1 तारखेला नाही दिसत चर्चला, पण 28, 29, 30 है ना, शनिवार रविवार सोमवार मग चर्चमध्ये है ना. कारण का त्यांना रिकाम आहे है ना. 1 तारखेला नाही दिसला, 1 तारखेला कुठं दिसेल गौरव, वेस्ट एंड मॉल वेस्ट एंडमध्ये है ना, फिलिप्समध्ये सगळीकडे जसं पगार होईल तसं तिथे जातं. पण विचार करा ना, मग त्यांनी काय केलं माहिती, मला असं वाटलं त्याचा पैसा दिसतोय त्याला अवती भोवती सगळीकडे, चांदीच्या नाण्यांमध्ये तो बसलेला आहे, खेळतोय चांदीच्या नाण्यांमध्ये. पण विचार करा त्याच्यामध्ये होतं ते, असं नव्हतं की त्याला पण वचन माहिती नव्हतं. तुम्हाला माहिती, त्याला वचन पण माहिती होतं. असं कोणी कोणा मागे जाणार नाही ना, कोणी बोलवलं कोणी कोणाच्या मागे गेलं नाही. त्याला कळलं होतं की हा परमेश्वराचा पुत्र आहे है ना, हा मसिया आहे, म्हणून तो मागे गेला ना. नाही तर फक्त कोणी फॉलो मी म्हटलं नाही का. आज विचार करा ना, ओळखीच्या लोकांच्या पण मागे जात नाही, असलं भयानक जग आहे है ना. भीती वाटते आपल्याला, काय माहिती एखादा काय सारखा निघाला नाही का, मला नेलं कुठं काही मारलं है ना. म्हणजे विश्वास राहिलेला नाही आहे तेवढा है ना. पण विचार करा, पण त्यांनी काय केलं माहिती, सगळं काही सोडलं आणि तेव्हा मागे गेलं है ना. ही क्वालिटी माहिती तुम्हाला, ही क्वालिटी शिष्यांमध्ये आणि बिलीव्हर्समध्ये है ना. म्हणून देव जर शिष्य या नात्याने बोलतो ना आपल्याला, तर का बोलतो माहिती, त्याला माहिती आपण करतो. कधी कधी अवघड वाटतं काही गोष्टी आपल्याला करायला है ना, पण ते शब्दच आपल्यापर्यंत आले तर नक्की देवाची इच्छा आहे आणि देवाला माहिती आहे की आपण करू शकतो है ना. म्हणून आज आपण याला थोडासा फरक बघू नाही का, की बिलीव्हर्स लोकांमध्ये आणि शिष्यांमध्ये काय. तुम्हाला माहिती सगळ्यात ब्लेस कोण झालं माहिती, बिलीव्हर नाही झालं, म्हणजे देवाच्या मागे चालले ना, शिष्य चालले ते झाले है ना. शिष्य, आज आपल्याला शिष्य बनायचं, आपल्या लाईट हाऊसची थेरी काय है ना, शिष्य बनायचं है ना, बनवायचे. पण पहिले आपण सुद्धा आहोत का शिष्य है ना, आपण सुद्धा आहोत का, सगळं काही सोडून चालतोय का त्याच्यामागे. त्यांनी आवाज दिला मी धावतोय का त्याच्यामागे है ना, माझा कम्फर्ट सोडतोय, किती कम्फर्टमध्ये होता. विचार करा ना, किती चांगल्या ह्याच्यात तो होता, मत्तय होता. विचार करा, योहान याकोबाची जिंदगी कसली भारी होती म्हणजे तुम्हाला, स्वतःची नाव, बाप आहे सोबत है ना, मुलाची ड्रीम आहे की बापासोबत मासे पकडायची है ना, बापाच्या बिझनेसमध्ये हात घालायचे आहे ना. सगळ्यांची ड्रीम होती एका काही नाही का, आता माहीत नाही, पण मला बापाच्या व्यवसायामध्ये दिसायचं, बापासोबत व्यवसाय करतात. निराश नाही आहे ना, निराश नाही आहे, दुःखी नाही आहे, मस्त जीवन जगतात. पण जेव्हा येशू बोलले निघा माझ्या मागे है ना, निघाले. का निघाले माहिती, शिष्य है ना. वचन माहिती आहे तेवढं पुरेसं नाही आहे, म्हणजे वचन आपल्याला हाक मारते ना, त्याच्या मागे पण चालणे है ना. हे कधी कधी आपल्याला हाक मारतं पाहिजे माहिती आपल्याला,
है ना. बायबलमधून बाहेर येतो परमेश्वर आणि आपल्याला काही गोष्टी करायला हव्या, आपल्याला करायच्या आहे ना. तर आज परमेश्वर काही गोष्टी तुम्हाला करायला हवं, करणार तुम्ही है ना, करणार. काय करणार माहिती, कारण का ह्याच्यामध्ये आपलंच काय, आपलंच जग है ना. तू देवाला बोला की देव बाप्पा तू जे काही आज सांगशील ते मी करायला तयार आहे, तू जे काही बोलशील ते मी करायला तयार आहे. तुम्हाला आज मी खरं सांगतो, जे देव बोलल ना आणि तुम्ही ना ब्लाइंडली फॉलो केलं ना, एवढे ब्लेस होता ना तुम्ही, एवढे ब्लेस होतात, एवढे आशीर्वादित होतात ना तुम्ही. आणि आज तुम्हाला माहिती काय झाले माहिती या जगामध्ये, की सगळीकडे आपण बघतोय की वाईट, सगळीकडे वाईट बातम्या आहेत, सगळीकडे वाईट गोष्टी आहेत है ना, सगळीकडे वाईट आपल्याला ऐकायला येत आहे ना, वाईट ऐकायला येतं. विचार करा, त्या वाईट ऐकायला येतं त्याच्यामध्ये देवाची वाणी येते है ना, आणि ती वाणी कधी आपण मिस केली, किती किती मोठी गोष्ट आपण मिस करू नये. आणि ह्या दिवसांमध्ये तुम्हाला देवाची वाणी येणं किती इम्पॉर्टंट आहे ना. जर देव काही सांगतो ते करणं किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती का, कारण का बायबलमध्ये एक प्रसंग असा होता ना जिथे बायबल सांगते मला तिच्यानंतर है ना, की आहे ना शांतता होती सगळीकडे, काहीच देवाची आरोळी नव्हती है ना, देवाचा मेसेज नव्हता, देवाची वाणी नव्हती. जिथे बघू तिथे नाही का सैतानच सैतानच, जिथे बघू तिथे आरडाओरडा आहे, जिथे बघू तिथे भीती आहे, जिथे बघू तिथे नाही का वाईट गोष्टी चालल्या होत्या. पण तुम्हाला माहिती त्या टायमानंतर एक आला देवाची वाणी घेऊन, कोण आला माहिती, योहान आला. योहान काय बोलला माहिती, की त्याच्या मागे चालला, कोणामागे, येशू मागे है ना. अँड्रूला बोलला कोणामागे चालतो, येशू मागे चालतो है ना. अँड्रू सोबत अजून एक शिष्य होता, अँड्रूला बोला तुम्ही दोघे त्याच्या मागे चालतो है ना. तसं आज काय करतात पास्टर आपल्याला, आज सेवक लोक काय करतात, देवाच्या मागे आपल्याला है ना. आज चालणं फार करतो. तुम्हाला माहिती आज जेवढे गीत घेतले ना आपण सगळे आत्म्याकडून आले, आत्म्याकडून आले है ना. तुमच्या सगळ्या काळच्या एकाच शब्दांमध्ये, एकाच शब्दांमध्ये है ना, एक शब्द पुरेसा आहे देवाचा, फॉलो करा, माझ्या मागे चालेल है ना. आज तुम्हाला माहिती की आज लोक किती घाबरले जगामध्ये, किती घाबरले तुम्हाला माहिती है ना. तुम्ही पण घाबरले असतात, काय होईल माहीत नाही, माझ्या मुलांचं काय होईल माहीत नाही है ना, पुढं मला काही मिळतंय का नाही मला माहीत नाही, काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये नाही का मला मिळतील का नाही मला माहीत नाही, नोकरी राहील का माहीत नाही. तुम्हाला माहिती ॲमेझॉनची कंपनी, केवढी मोठी कंपनी आहे ॲमेझॉनची, मला वाटतं 6,000पेक्षा जास्त लोक काढले म्हणजे अशा नोकऱ्या चालल्या. का म्हणतात ते, कारण का AI घेतो ताबा है ना, कम्प्युटर लोकांपेक्षा चांगलं काम करू शकतो है ना. पटापट नोकऱ्या घालवायला लागले है ना, पटापट लोकांना काढायला लागले कामावर है ना. फार तणावाचं वातावरण आहे, सगळ्यात तणावाचं वातावरण है ना. म्हणून जेवढं होईल ना तेवढं आज त्याचं ऐका, त्याच्या वचनाचं ऐका, तुमचा ताण कमी होईल है ना. कारण त्या ताणाकडे लक्ष दिलं ना तर तुम्ही पण ताण घेता है ना. कारण त्या जगामध्ये काय सगळीकडे ताण तणाव चाललाय, आणि जर आपण ती वाणी जास्त ऐकतोय आणि देवाची वाणी जर कमी ऐकतोय है ना, आपल्याला पण तेवढं ताण है ना. लगेच बघून कळतं की कोण नाही का तणावामध्ये आणि कोण एन्जॉय करतंय कोण नाही, लगेच कळून है ना. मग देवाची इच्छा आहे काय माहिती, माझ्या वाणीकडे लक्ष द्या. परमेश्वर काय बोलला माहिती, माझी मेंढर काय करते, माझी वाणी आहे ना. हा फरक आहे मेंढरांमध्ये आणि माहिती तुम्हाला, जसं पाचशांनी एकदा घेतलं बोकडांमध्ये आणि मेंढरांमध्ये फरक काय, की मेंढर बघतच नाही आवडी होती काय, देवाच्या मागे चालतात है ना. तर तुम्हाला माहिती मी कालच बघितलं वाटतं, आमच्या इथे बकरी चालायला लागते है ना, बकरी चालायला तो मेंढपाळ कुठे माहिती बकऱ्यांच्या पण मागे नाही का. आणि बकरी कोणाच्या दुकानात घुसते काय खायला नाही का, जिममध्ये घुसते आमच्या इथं, एक त्या टेकडीवर हे या टेकडीवर नाही का, म्हणजे त्यांच्या ड्युटीच नाही का. आणि तुम्हाला माहिती की मेंढरांना काही करावं लागत नाही, जास्त मारावं लागत नाही है ना. मेंढरांना फक्त काय करावं लागतं म्हणजे हात द्यावी लागते, मेंढर मागे जातात. तर तुम्हाला माहिती का पाहिजे याला पकड्याने एवढं म्हणतात ना, इकडं जातात तिकडं जातात, घरात म्हणतात नाही का, एक इकडं बघते एक इकडं बघते है ना. चालले पण तशी चालली नाही जशी चालायला पाहिजे है ना. अर्धे बकरे तर कचऱ्यात गेले नाही, कचऱ्यात गेली आवश्यक कचऱ्यावरून खातो है ना. विचार करा तो मेंढपाळ त्यांना कुठे नेतो माहिती, मला दिसतं इथून पुढं नाही का, इथून काही झाडी आहे पुढं, पण ह्यांना काय दिसतंय माहिती, डोंगर दिसतंय, ह्यांना वाटतं नाही का पुढं काहीच नाही का, हेच खायचंय ना हेच खायचंय. पण देव आपल्याला पुढे नेणार है ना. आपल्याला दिसो ना दिसो आपण बकरे नाही आहे ना, आपण कोण आहे, मेंढर आहे. बोला मी मेंढरू आहे, मी विकत घेतलेला मेंढरू आहे, मी सोडवलेला मेंढरू आहे, मी त्याच्या रक्ताने विकत घेतलेला मेंढरू आहे. तुम्हाला माहिती आज
अशा प्रसंगामध्ये, अशा दिवसांमध्ये एकच इच्छा आहे परमेश्वराची तुमच्याकडून, काय माहिती, की मी मला फॉलो करा, है ना. जसं तुम्हाला माहिती की मत्तय एक ना एक दिवस याला कामगार होणार होता, एक ना एक दिवस त्याची पण नोकरी गेली असेल, तेव्हा पण कोविड आला असेल, काय माहिती, है ना. कोरोना आला असेल, तेव्हा पण काय ना काय झालं असेल, है ना. कोरोनामध्ये किती नोकऱ्या गेल्या, किती मोठे मोठे बिझनेस पडले, है ना. विचार करा त्या टायमाला जर मत्तय बोलला असता काय, की मी इथेच बसून राहणार, माझा विश्वास आहे येशूवर. बघा, विश्वास ठेवणं वेगळी गोष्ट आहे, तुम्हाला सांगू, आणि येशूंना फॉलो करणं वेगळी गोष्ट आहे ना. बायबल काय सांगते माहिती, की विश्वास काय करतो माहिती, कृती करतो, है ना. विश्वास काय करतो माहिती, ऍक्शन करतो, है ना. ह्या सगळ्यांचा विश्वास होता म्हणून तर ते सगळं सोडलं आणि चालले. अनेक लोक सोडायला तयार नव्हते, पण काय बोलत होते माहिती, की मी त्या येशूवर विश्वास ठेवायला तयार आहे, मी ठेवलाय विश्वास येशूवर. पण तुम्हाला माहिती, जसं मी सांगितलं की तो धनी मुलगा, श्रीमंत मुलगा, मग त्याच्यामध्ये डिफरन्स किती विचार करा ना. ह्याच्याकडे जास्त संपत्ती आहे ना, त्या मुलाकडे कदाचित एवढी नसेल, पण तेवढी संपत्ती मत्तकडे असेल, है ना. त्यांना टॅक्स, इन्कम टॅक्स ऑफिसर होतं, है ना. कदाचित त्यांनी काय काय गोळा केला असेल माहीत नाही, सत्य पण काय काय गोळा केलं, है ना. येशू बोलला की काय फॉलो करतो, है ना. आपल्याला माहित नाही एक असा प्रसंग कधी आपल्या लाईफमध्ये येईल की जिथे जे आपलं कम्फर्ट वाटतंय आपल्याला, है ना, ज्याच्यामध्ये आपल्याला आराम वाटतो, खरं तोच आराम कधी आपल्याला नाही का गुंतवून टाकतो, कधी तोच आराम आपल्याला टेन्शन घेऊन आपल्याला सांगता येतं, है ना. अनेक लोकांना कधी पास्टर म्हणतात ना, नोकरी सोडतो, तर त्यांना काय दिसतंय माहिती, की चांगली भेटलेली आहे मला नोकरी, पण कशाला सोडायचं. कधी कधी पास्टर म्हणतात की काही गोष्टी सोडून दे, है ना. कधी मुलांना बोलतात पास्टर इंस्टा सोड, नाही सोड, फेसबुक सोड, नाही सोड, है ना. तुझी ही फ्रेंड सोड, तुझा तो मित्र सोड, नाही सोड. का, कारण त्यांना काय वाईट दिसतच नाही ना त्यावेळेला, काही दिसतच नाही वाईट, त्यांना सगळं चांगलं वाटतं. मी थोडी वाईट बघतो, मी थोडं काही वाईट करतो, है ना. मी थोडी कोणासोबत वाईट गोष्टींमध्ये अडकलोय, नाही का. योग्य, मी देवाला पण फॉलो करतो, है ना. आता काही जण तुम्हाला की फॉलो करतात, देवाला म्हणतात, पण नाही करत. फॉलो करणं काय माहिती का, सोडणं, है ना. फॉलो, विचार करा ना, जर मी तुम्हाला म्हणलं की सिस्टर माझ्या मागे चाला, आणि तुम्ही म्हणले की हा ब्रदर तुमच्या मागे चालले, तुम्ही जावं तुला, है ना. जे आत्म्यातून तुमच्या मागे, काय फायदा त्या आत्म्याचा, है ना. काय फायदा त्या आत्म्याचा, है ना. तुमचा आत्मा बेस होईल, तुम्ही नाही बेस व्हायचं, है ना. तुमच्या आत्म्याला भरपूर भेटेल, तुम्हाला नाही भेटायचं, है ना. काही जण म्हणतात नाही की मी विश्वास ठेवतोय, पण ती कृती करत नाही, है ना. त्याच्यामध्ये ब्लेस व्हायचं. तुम्हाला माहिती, आपण बघतो की मत्तयने काय केली, कृती केली, मत्तयने काय केलं, सोडलं. जे देव बोलला ना, त्याला वाईट काही दिसत नव्हतं त्याच्यामध्ये. काय वाईट आहे सांग, है ना. जर वाईट असेल तर देव बोलला असतं त्याला, नाही का, की हे काय वाईट करतोय, नाही का, तू चोऱ्या माऱ्या करतोय, तुम्ही हे करतोय. जसं योहान बोलला, तुम्हाला माहिती, जेव्हा त्याच्याकडं नाही का आले लोक, ते म्हणजे की आम्ही काय करू सांगा, ते म्हणजे की जेवढं त्याच्याकडे पण आले टॅक्स गोळा करताना. तुम्हाला माहिती, इन्कम टॅक्सचे लोक कोणाकडे आले, योहानाकडे बाप्तिस्मा घ्यायला आले. आणि त्या बाप्तिस्मा घेताना योहान काय बोलला माहिती, पहिले तर तुम्ही काय करा, जर तुम्हाला खरंच पश्चाताप झालाय ना, तुम्ही काय करा, लोकांकडून जास्त गोष्टी वसूल करू नका, जेवढं टॅक्स घ्यायचं नाही तेवढं करा. पण इथे आपण काय बघतो माहिती, मग त्याला एक सुद्धा देव शब्द बोलला नाही का. ते तू जे गोळा कर होता ना, लय चुकीचं आहे, नाही का. एक दिवस त्याच पैशांसोबत तू काहीच नाही बोलत, काही वाईट नव्हतं केलं तरी, है ना. काही वाईट नव्हतं केलं, पण काही चांगलं पण अजून तरी मी केलं नव्हतं, है ना. सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती, देवाला फॉलो करा, है ना. ब्लाइंडली फॉलो करा, है ना. आजपर्यंत तुम्ही केलं नसतं तसं, है ना. इथून पुढे करा तुम्ही फॉलो, है ना. ब्लाइंडली फॉलो करा, है ना. काही गोष्टी देव सोडायला आवडत तुम्हाला, सोडा, है ना. तुम्हाला कधी कधी कळणार नाही देव कधी कधी सांगतोय काय, है ना, म्हणा की माझ्या दृष्टीमध्ये मला ते योग्य दिसत नाही, है ना. तसं आब्रामाला कुठे योग्य दिसलं, आब्रामाचं स्वतःचं शेत होतं, स्वतःची जमीन होती, त्याचा बाप श्रीमंत होता, धनी होता, है ना. बायबल काय सांगते माहिती, की त्याचा बाप काय होता माहिती, मूर्तीचा व्यापारी होता, है ना. ट्रेडिशन सांगते त्याचा स्वतःची जागा होती, पण देव काय म्हणतो ती जागा सोड. विचार करा, आज जर मी कोणाला बोललो, है ना, सिस्टरनी पुढचा समजा जागा घेतली सिस्टर, है ना, ती जागा सोडा आणि माया मागे, है ना. तुम्ही काय म्हणतात, अरे बापरे, अजून EMI पूर्ण झाला नाही माझा, अजून जागा सोडायला होते, है ना. कोणी भेटली मला कशी माहीत नाही, पिंपळगुळमध्ये भेटली तर जागा भेटत नाही आजकाल, है ना. तू ती जागा सोडायला होते. विचार करा ना, ती छोटीशी जागा बरोबर जेव सोडायला होते का, कारण का तुला अजून मोठी जागा द्यायची, है ना.
अब्रामाला माहित नव्हतं की ही जागा का सोडायला होतो आणि माझा परिवार मला का सोडायला होतो है ना. कधी कधी बोलतात देवाचे सेवक बोलतात आणि आत्मा बोलतो की ह्या लोकांच्यात राहू नको, ह्या लोकांच्यात बसू नको है ना. कधी कधी मुलांना पण सांगतात नाही का पास्टर की फ्रेंडशिप नको करू, त्यांना काय वाटतं नाही नाही तर चांगली गोष्ट आहे, ते थोडी वाईट आहे, सगळे चांगलं आहे. तर तुम्हाला माहिती जे देव पाहतो ना चांगलं ते आपल्याला कधी दिसत नाही जसं दिसायला पाहिजे है ना. देव कधी कधी सांगतो ना आपल्याला वाटतं की खूप हार्ड आहे, खूप अवघड आहे पण खरं म्हणलं ना त्या आपल्या भल्यासाठी असतात है ना. अब्रामाला काय बोलला माहिती परमेश्वर, ती तुझी जागा जिथे तुम्ही डेरा घालून बसलेत ना नाही का, तुझ्या बापाने ती जागा घेतली तिथेच ते ट्वेल्थ झाले, त्याच्या ती जागा त्यांनी घेतली. ते बोललं की जागा सोड. आता विचार करा बाप वारला त्याचा है ना. बाप वारल्यानंतर बायबल काय सांगते की देव बोलला त्याला माझ्या मागे मागे आहे. पण तुम्ही विचार करा त्या टायमाला मी ते सोडलं नसतं तर काय झालं असतं. तो बोलला असता अरे बाप मेल्यात आता माझी जागा झाली है ना, माझ्या भावाची आता माझी झाली कारण मी माझ्या बापासोबत शेवटपर्यंत होतो है ना. आणि त्याच्यात देव काय सांगतो मला माहिती की तुझ्या परिवाराला सोड, तुझ्या मित्रांना सोड है ना, तुझ्या नातेवाईकांना सोड. आज तुम्हाला माहिती नाही सोडत काही लोक नातेवाईक है ना, काय चिटकून बसले काय म्हणतात त्या नातेवाईकांना है ना. एवढं म्हणजे नाही का घट्ट नातं आहे त्या नातेवाईकांशी माहीत नाही है ना. तर देवाला विचार करा ना, असून तुला द्यायचे योग्य लोक तुला द्यायचे है ना. नातेवाईकांनी किती वेळा पाडलं माहिती तुम्हाला, आपल्याला तरी मोजलंय का तुम्ही है ना, किती वेळा तरी पाडलंय आपल्याला है ना. देव बोलला त्याला निघ, त्या टायमाला विचार करायचा अब्राहम निघाला असता है ना, म्हणला असता की नातेवाईक आणि मी एकटा निघून आता नाही का, मला माहिती पण आहे कुठं जायचं, कोण आहे माझ्यासोबत, कोण मला भेटणार आहे, मला काहीच माहिती नाही. तर त्याच टाईमाला विचार करायचा तरी ऐकलं नसतं काय झालं असतं माहिती, एवढाच राहिला असतं चिठ्ठीवर है ना. त्याच परिवाराने त्याला काय केलं असतं, एक दिवस ढकललं असतं नाही का. आणि वयस्करपणामध्ये तुम्हाला माहिती ना आजकाल कसं होतं, आजकाल वयस्कर लोकांची तुम्ही हालत बघितली कशी है ना, कशी हालत झाली असते माहिती का. एक टायमाला की लोकांशी भांडले ते नाही का, जेव्हा लोक बोलत होते की तुझ्या मुलाला काय कर हॉस्टेलला टाक है ना, तुझ्या मुलीला काय कर नाही का बोर्डिंगला टाक, ते काय बोलले होते का ते चालतात आमच्या मुलांवरती चालतात है ना. एक टाईम आला नाही का, त्याच मुलांनी काय केलं त्यांना वृद्धाश्रमामध्ये झाले असं तुम्हाला माहिती झाले असं, कारण का त्या टायमाला त्यांना वाटलं की ही शब्द जे आलेत ना ते चुकीचे शब्द चुकीचे है ना, की माझ्या मुलाविरुद्ध आलेले हे शब्द है ना. त्याचं कसं आहे आई बाबाचं हृदय ना जाऊन जाऊन की मुलाची खोड कोणी काढली कधी सहन नाही करणार है ना. जर मला दिसली तर दिसली पण कोणी मला सांगायचं नाही माझ्या मुलाचं है ना. तर जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा काय केलं नाही ऐकलं. एक दिवस आला ह्यांना काय वाटलं माझा मुलगा मला सांभाळतो नाही सांभाळायला तुम्ही है ना, उठून नंतर काय तुम्हाला सांगू वाणीचं महत्त्व मी आज तुम्हाला सांगतो, शब्दांचं महत्त्व है ना. देवाचा शब्द जेव्हा येतो ना पटकन जेव्हा आपण करतो ना आहे का, आपल्या किती पिढी त्याच्यात प्लेस होतं तुम्हाला माहिती. अब्रामाची आजपर्यंत पिढी का प्लेस ते सांगा. आज जर तुम्हाला माहिती इस्रायलमध्ये आपण युद्ध बघतो तर तुम्ही बघितलं इस्रायलला पाडलं नाही है ना, इस्रायलला बघितलं धुळीत मिसळलेले. आज किती प्रयत्न चाललाय तुम्ही विचार करा, पण अजून पण ब्लेस्ड आहे ते नेशन, अजून पण आशीर्वादित आहे. का आशीर्वादित आहे सांगा, एक फक्त वाणी काय माहिती सगळं थोड्यात माझ्यामध्ये झालं है ना. ती एक वाणी आहे विचार करा, त्याची पिढी घ्यायचं आहे. तुम्हाला माहित नाही एक तुमचं आज्ञापालन किती लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे माहिती. पण तुम्हाला माहिती सैतान फार प्रयत्न करतो कधी आपण आज्ञा मोडायचं, आपण नाही ऐकायची ती वाणी नाही का. अवघड वाटणार असं नाही, पण तुम्हाला माहिती अवघड वाटलं तरी सुद्धा जर देव बोलतो करा. आणि आता हे दिवस तुम्हाला माहिती भरपूर लोकांचे देव बोलणार आहे, काही गोष्टी सांगणार आहे ना. आपल्या नजरेमध्ये ना त्या योग्य वाटणार नाही कधी कधी पण त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे माहिती. तुम्हाला सांगलं नाही का हळूहळू की देव नाही ह्या दिवसांमध्ये भविष्यवाणीरित्या देव बोलतोय माहिती नाही, कारण का पुढे जे काही घडणार आहे ना ते आपल्याला कोणालाच माहिती नाही, कोणालाच नाही. आपण फक्त बायबल वाचतो पण देवाला घडताना दिसतंय है ना. आपल्याला माहिती आहे, आपल्याला फक्त माहिती आहे थोडं वचन माहिती आहे, पण पुढे काय होणार आहे हे सगळं देवाला माहिती आहे. आणि देवाला काय करायचं नाही त्याच्यामधून आपल्याला काढायचं नाही है ना, त्याच्यामधून काय करायचं आपल्याला सुरक्षित ठेवायचं. म्हणून देव प्रत्येकांशी बोलणार आहे, प्रत्येकांशी देव बोलणार आहे ना. तर तुम्ही काय करा की हृदय तयार करा असं की काही असू दे बाबा मी करणार. तुम्ही सांगा ना की जेव्हा
मागच्या वेळेस वचन घेतलं तेव्हा म्हणलं की वचन वाचावं, वचन वाचा, बायबल वाचा. माहीत नाही लोक किती वेळा वाचतात, किती दिवस वाचतात, किती नाही का टाईम देतात आणि रोज वाचतात, मला माहिती नाही. पण स्वतःलाच विचारा की त्यावेळेस जेव्हा देव बोलला होता नाही का की रोज वचन वाचा आणि रोज प्रार्थना करा, है ना, केली का आपण मीच सांगितलं नाही प्रार्थना करा. आपल्याला अवघड वाटतं की प्रार्थना कधी कधी एक दिवस नाही का होत नाही माझ्याकडून, अवघड वाटतं. तर तुम्हाला माहिती जरी अवघड वाटतं तरी का उपास अवघड वाटतं ते खरा, कारण हे दिवस आहेत उपासाचे, हे दिवस आहेत ते प्रार्थनेचे, है ना. किती लोक ऐकताय खरं देवाला काय सांगायचं आहे ना. तुम्हाला माहीत नाही माहिती देव अशा गोष्टी सांगितल्या, देवाने अशा गोष्टी सांगितल्या की आज जरी सांगितलं ना तुम्हाला वाटलं की काय माहिती काय बोलतो, है ना. देव काय बोलला पाहिजे की माझ्या लोकांना काय सांगणं की जागे व्हा आणि प्रार्थना करा. आज एक चर्च या नात्याने आपल्याला जागं आहे. आज चर्च या नात्याने आपण जागे नसू, तुम्हाला माहिती घरी पण प्रॉब्लेम्स असतात आणि आपल्या राज्यात पण प्रॉब्लेम असतात, है ना. कारण देवानी मंडळीत का आणलं माहिती आपल्याला, आपल्याला घरात पण लेस करायला, है ना, घरात पण लेस करायला. विचार करा ना, शिष्यांना एकटे पाचारलं तर त्यांना एकत्र केलं, है ना. एकत्र केल्यानंतर आपण असं बघतो ना की त्यांच्या घरांमध्ये ड्रेसिंग्स आली नाही, त्यांचं घर इतकं राहिलं, त्यांचं घर जसंही तसं राहिलं नाही. तुम्हाला माहिती जर असं असलं ना तर पेत्राची सासून त्याला ओरडली असते नाही का की माझ्या मुलीचं लग्न मी का लावून घेतलं, है ना, माझ्या मुलीला मी तुला काच दिलं, है ना, तू सगळं काही सोडून येशूचं मागे सांगा. पण नाही, त्यांना काहीच कमी राहिली नाही. का नाही कमी झाली माहिती, कारण का ऐकलं, येशूचं ऐकलं, है ना. एकत्र आले मंडळीमध्ये, है ना, चर्चमध्ये एकत्र आले, देवाची सेवा करत होते, ऐकत होते देव काय सांगतो, पण त्यांचं घर पण देत होतं, त्यांचे मुलं पण. आणि अनेकांना तुम्हाला माहिती बायको होते, मुलं सुद्धा होते, पण आपण कधी बघत नाही की ते आले आणि बोलले की पप्पा नाही का की तुम्ही सोडलं आणि आम्हाला बर्बाद करून तुम्ही गेले, नाही बघत आपण. तुम्ही वाचले काही बायबलमध्ये की पेत्राचं लग्न झालं ना, त्याच्या सासू कुठून आली हा, त्याचा मुलगा आला की पीटर पप्पा नाही का तुम्ही गेले सोडून, है ना, आणि एक घरात मासा नाही माझ्या, है ना, तुम्ही मासे आणायचे, आता मासा नाही का, आम्हाला काय खायला लागतं, नुसती भाकर खायला लागतं. पण नाही, आपण काय बघतो म्हणजे कोणी कधी कंप्लेंट करायला आलं नाही. का नाही आलं माहिती, त्यांना ब्लेस झाले त्यांच्या घरचे, कारण की ह्यांनी काय केलं माहिती, चर्चचा भाग निवडला, है ना, मंडळीचा भाग निवडला, जी देवाची इच्छा आहे ती त्यांनी निवडली. म्हणून आपण काय बघतो माहिती, त्यांचं घर पण ब्लेस झालं. आज तुम्हाला माहिती की आपली एकी किती गरजेची, आपल्या युनिटीमध्ये किती गरजेचं आहे तुम्हाला माहिती. अंधार वाढतोय जगामध्ये, तुम्हाला माहिती अंधार वाढतोय, आणि इथे पण सैतान काय प्रयत्न करतो माहिती, आपल्यामध्ये पण अंधार आणायचा. म्हणून तर तुम्हाला माहिती तुमच्यातले काही जण प्रार्थना करायला बघतात आणि प्रार्थना नाही करू शकत, है ना. प्रेम करायला वाटतं पण का नाही प्रेम करू शकत, है ना. एकत्र राहूशी वाटतं पण का नाही एकत्र राहू शकत, है ना. येऊशी वाटतं पण का नाही येऊशी वाटतं कधी कधी, कारण सैतान प्रयत्न करतो. काय प्रयत्न करतो माहिती की तो अंधार आहे जो जगामध्ये, तो अंधार कुठे आणावा माहिती, चर्चमध्ये आला. अनेक चर्च पडले, तुम्हाला माहिती अनेक चर्च पडलेले, है ना. पण देवाची इच्छा आहे, तुम्हाला माहिती आत्मा कधी कधी रडतो, तुम्हाला माहिती. आज जेव्हा मी प्रार्थना करत होतो मला माहीत नाही, मग अचानक रडत होतो, है ना. मला माहीत नाही का नाही का, पण असे शब्द माझ्या मुखातून निघत होते की ते मी विचार पण केले नव्हते. त्याच्यामध्ये देव काय सांगत होता माहिती की मी ज्या दृष्टीने आज जग पाहतो ना त्या दृष्टीने चर्च बघत नाही. आज आपण बघत नाही माहिती तुम्हाला, आपण बघत नाही. फार हाल आहेत जगामध्ये, फार हाल आहेत, आणि त्या सगळ्या हालचा उत्तर कोण आहे, चर्च. आपण विचार करा, आपण चर्चमध्ये आलो एकत्र, है ना. एक दिवस काय होणार की चर्चला देऊन येणार आहे. चर्च आपलं लाईट हाऊस देवाच्या समोर असतं, है ना. देव म्हणेल की किती लोकांच्या जीवनात तुम्ही प्रकाश पाहता सांगायला, है ना. किती लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही प्रकाश आणा, तेव्हा उत्तर द्यायला आलं पाहिजे, है ना. कदाचित आपल्याकडे उत्तर नसेल पण देव म्हणेल तुला सांगू का मी किती लोकांच्या जीवनात प्रकाश पाडला, है ना. अख्ख्या बोंबडीत प्रकाश पाडला, अख्ख्या गावांमध्ये प्रकाश पाडला, है ना. आपल्याला एकत्र राहायचं या दिवसांमध्ये, है ना. सैतानाची प्लॅनिंग चाललेली आहे, तुम्हाला माहिती प्लॉट चाललेलं आहे की आपल्याला वेगळं करायचं, है ना. एकी म्हणजे तुम्हाला काय माहिती, आज तुम्हाला एकी सांगू, एकी म्हणजे काय, आपण फक्त एकत्र बसलो की एकी नाही आहे. तुम्हाला माहिती
एकमेकांचं नाव जाणं ते पण एकही नाही, पण एकमेकांचे प्रॉब्लेम्स जाणं एक है ना. किती लोकांना एकमेकांचे प्रॉब्लेम्स माहिती तुम्ही सांगा ना. किती लोकांना त्रास माहिती एकमेकांचे, किती लोक एकमेकांसाठी नाही का प्रार्थना करतात, जातात सोबत, मी माझी प्रॉब्लेम आहे तुम्ही मला सांगा है ना, सांगा मला, मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. एकमेकांना पण सांगणं गरजेचं आहे. ती देवाला ही एकी आज चर्चमध्ये आणायची, आपल्याद्वारे त्याला अख्ख्या जगाला ब्लेस करायचं. तुम्हाला माहिती आज चर्च उभं राहणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे ना. जेवढा अंधार वाढेल तेवढा प्रकाश वाढला पाहिजे है ना. तुम्हीच बघा की घरामध्ये सुद्धा कधी तुम्ही लाईट जाते, लाईट गेल्यानंतर 1 मिनिटांनी पण सगळीकडे प्रकाश पडतो का? नाही पडत ना. तुमचं 1 BHKचं घर आहे, तुमचं 2 BHKचं घर आहे ना, तुम्ही फक्त किचनमध्ये मेणबत्ती लावली सगळीकडे प्रकाश पडला असं नाही. आपण काय करतो ना की 3-4 मेणबत्त्या लावतो पटापट, आणि जरी मेणबत्त्याचा प्रकाश पडत नाही ना, आपण काय करतो म्हणजे टॉर्च लावतो है ना. म्हणजे जेवढा अंधार आहे तेवढा प्रकाश पण असायला पाहिजे है ना. प्रकाश वाढला पाहिजे, आपला प्रकाश वाढला पाहिजे, आपल्या चर्चचा वाढला पाहिजे, आपला प्रकाश वाढला पाहिजे, माहिती तुम्हाला. आणि खरंच मी तुम्हाला सांगतो नाही का, आपला प्रकाश वाढला ना काय घडलं ना, तुमच्या पण फॅमिलीमध्ये काय घडलं तुम्हाला माहिती नाही है ना. कारण का तुम्हाला माहिती आपली फॅमिली पण कधी ब्लेस होती होती की जेव्हा आपण देवाच्या फॅमिलीचा विचार करतो है ना. मी खरं सांगू, मी घाबरणार नाही बोलायला नाही का. आपली फॅमिली का ब्लेस नाही माहिती कधी कधी का नाही होत ब्लेस नाही, कारण आपण देवाच्या फॅमिलीचा विचारच करत नाही, बिलकुल नाही करत विचार है ना. पेत्राने काय केलं माहिती, देवाच्या फॅमिलीचा विचार केला. पेत्र बोलला पण नाही माझी सासू आजारी, माझ्या घरी कोणी आजारी पडले, कोणी सांगितलं माहिती का, शिष्याने सांगितलं, येशूचे है ना. येशूच्या शिष्याने सांगितलं की पेत्राच्या घरचे आजारी, म्हणजे प्रार्थना केली त्यांनी पेत्राच्या सासूसाठी, ती बरी झाली. ही एकी देवाला आपल्याकडे, ही एकी देवाला पाहिजे है ना. अशी एकी देवाला अपेक्षित आहे आपल्याकडे, अशी एकी अपेक्षित है ना. बोला देवाला, देव बाबा मला एकत्र यायला मदत करा. थँक्यू 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 मास्टर. मी सांगतो इथून पुढे बिलकुल घाई करू नका, घरी जायची आहे, सगळ्यांना भेटा, सगळ्यांना भेटा है ना. विचारात काय काय प्रॉब्लेम असेल तर कोणी रडताना दिसतंय नंतर भेटा ना, त्यांना कम्फर्ट करायला. असं चर्च आपल्याला पाहिजे ना, असं चर्च देवाला बनवायचं तुम्हाला माहिती. आणि जेव्हा असं चर्च देवाला दिसेल ना, असं ओझं घेतलेलं तुम्हाला दिसेल ना, तुमच्या घरातले पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्हाला माहिती देवाने काय केलं माहिती, ह्या शिष्यांना काय बोलले की शिष्य बोलले की देव बाप्पा आम्ही तर सगळं सोडलं तुझ्या मागे गेलं, पण आम्हाला काय घेतलं. देव मला सगळं तुम्हाला भेटायला, फक्त तुम्हाला आहे तुमच्या घरच्यांना पण भेटेल. म्हणून तुम्ही स्टार्टिंगला बोललो ना की कोणी कधी कंप्लेंट करायला आलं नाही. कोणाची बायको मी आठवते का आली है ना, आली आणि म्हणते काय टाइमपास लावायला है ना, नाव सोडून तुम्ही टाइमपास करतो. म्हणजे आपण काय होतं माहिती, होती त्यांच्या घरात घेतो. देव सोडणार नाही असं त्यांना है ना, देव सोडणार नाही घरच्या. तुम्ही काय करा माहिती, ह्या मंडळीचा भारवा, देवाच्या लोकांचा भारवा है ना. करा जे करताय तुम्ही, देवासाठी करताय, सेवा करताय, करा है ना. मी तर म्हणतो नका प्रॉब्लेम घेऊ आपल्या फॅमिलीचा, घरात काय चाललंय, कोणाचं तारण नाही झालं, नका टेन्शन घेऊ. तुम्हाला माहिती काही बायकांच्या नवऱ्यांचं तारण काय नाही होत कधी घेऊ, त्या तो कोणाच्या तारणासाठी कधी प्रार्थनाच केली नाही है ना, कधी केलीच नाही प्रार्थना. तुम्हाला ते अब्रामाने काय केलं, तर अब्रामाला मुलगा नव्हतं, अब्रामाला काय होतं, मुलगा नव्हता है ना, साराला मुलगा नव्हता. बायबल काय सांगते माहिती, त्यांनी काय केलं माहिती, त्या राजाचा लोकांसाठी प्रार्थना केली, त्या राजासाठी प्रार्थना केली है ना. आणि परमेश्वराने काय केलं माहिती, त्यांची कोप उघडली है ना. कारण का त्यांनी काय केलं, साराला घेऊन गेले. साराला घेऊन गेल्यानंतर काय झालं माहिती, देवाने सगळ्यांच्या कोप बंद केल्या, बायबल सांगतात है ना. प्रार्थना केली अब्रामाने है ना, ह्या सगळ्या स्त्रियांची काय करतो कोप उघड, प्रार्थना केली त्यांच्यासाठी. त्याला माहिती पण नाही, दुसऱ्याच अध्यायामध्ये याची याच्या बायबलची आपण ते वचन बोलू उत्पत्तीमध्ये राहू. कोणाला वाटतं येतोय का, येत असेल तर सांगा.
प्रार्थना केली, त्या राजाच्या बायकोसाठी प्रार्थना केली, त्यांच्या स्त्रियांसाठी प्रार्थना केली. आणि बायबल आपल्याला पुढं काय सांगते माहिती की देवाने काय केलं माहिती, त्याच्या बायकोशी तो निवड केली. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. Genesis 20 verse 7. Yes. पण असं मराठीमध्ये उत्पत्ती 20. मग अब्रामाने परमेश्वराला प्रार्थना केली आणि परमेश्वराने अभिमलेकच्या बायकोला आरोग्य दिलं आणि त्यांच्या दासांना आरोग्य दिलं आणि त्यांना परमेश्वराने देवाचा लेकराचा आशीष दिला. आणि पहिलं वर्ष 21 चॅप्टर 21 वर्ष. मग परमेश्वराने साराला दर्शन दिलं आणि जसा परमेश्वर म्हटला होता तसा परमेश्वराने तिच्या जीवनामध्ये केलं. काय वेगळं सांगितलं की जसं अब्रामाने प्रार्थना केली है ना, देवाने काय केलं, त्याच्या घरी सुद्धा विजय केला है ना. पेत्राने काय केलं माहिती, देवाच्या लोकांचा विचार केला है ना. बायबल काय सांगते माहिती की देवाच्या लोकांचा विचार केला पेत्राने है ना. आणि नंतर आपण काय बघतो माहिती की येशूने काय केलं माहिती, त्याच्या घराला पण भेट दिली है ना. तर ना ह्या थोडा फार आज तुम्हाला माहिती का, देवाची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी सेवा करावी है ना, सगळ्यांनी सेवा करावी. काही ना काहीतरी काम करा, कोणाला कोणासाठी प्रार्थना करा, उपास करा. जर तुम्हाला मीटिंग घेता येत नाही का, कोणासाठी तरी फास्टिंग करा, प्रेयर करा. कारण तुम्हाला माहिती ह्याच गोष्टी ब्लेसिंग सांगणार तुमच्या लाईफमध्ये, ह्याच गोष्टी ब्लेसिंग सांगणार. कारण तुम्हाला माहिती चर्चमध्ये जर देवाने आपल्याला एकत्र आणलं आहे ना, तर फक्त आपल्या उन्नतीसाठी नाही. बायबल काय सांगते माहिती, एकामेकांच्या उन्नतीचा आपण काय करा, विचार करा, एकामेकांची उन्नती करा है ना. आपण दुसऱ्याच्या उन्नतीचा विचार करू ना, आपली पण उन्नती होईल त्याच्यामध्ये है ना. दुसऱ्या मुलांसाठी तुम्ही रडता ना, मी खरं सांगतो है ना, दुसरा मुलगा समजा तुम्हाला दिसतोय नाही का, की आत्म्यामध्ये घसरलेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करता ना, देव तुमच्या मुलांना पण उभं करेल है ना, सेवासाठी है ना. दुसऱ्यांच्या कारणासाठी तुम्ही प्रार्थना करताना देव काय करेल म्हणजे तुमच्या पण घरामध्ये आहे है ना. पण आज चर्चच्या नात्याने आपलं एकत्र येणं फार गरजेचं आहे ना. कारण का या दिवसांमध्ये तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त अटॅक होईल चर्चवर है ना. प्रेषितांचे दिवस परत येणार आहेत, तुम्हाला माहिती का. कारण त्या चमत्कार पण व्हायला लागले तसे है ना. जे चमत्कार कधी पाहिले नाही आपण, तसे चमत्कार आज घडताना आपण पाहतोय है ना. पण आपण काय बघतो ॲक्ट्समध्ये सुद्धा माहिती की चर्चची तोडफोड झाली, मंडळीची तोडफोड झाली है ना. मला देव काय बोलला माहिती की चर्चची भिंत असो नसो नाही का, आपण एकत्र पाहिजे, आपण एकत्र पाहिजे है ना. कारण तुम्हाला माहिती हे लोक नाही का एका जागेला धरून नव्हते है ना. आज लोक माहिती तुम्हाला एका चर्चला धरून असतात, एका चर्चला धरून म्हणजे कसं माहिती की हे इथे ना AC लागतो म्हणून मी तिथे जाते, दुसरीकडे काय नाही. मी कधी कधी ऐकलं कसं माहिती की मी तिथे काय नाही जात माहिती, खूप गरम होतं, गरम होतं म्हणून मी नाही जात है ना. तिथे फॅन बसतो म्हणून मी नाही जात, तिथे पत्रा असतो म्हणून मी नाही जात है ना. तिथे खाली बसायला होतं म्हणून मी नाही जात है ना. असं कधी कधी लोक बोलतात. लोकांना धरून राहावं आपण, बिल्डिंगला नाही है ना. प्रेषितांमध्ये आपण काय बघतो माहिती, लोकांना धरून उठलेलं हे सगळे कोणाला धरून होते माहिती की ही बिल्डिंग पडली तर पडली, ही माझ्या शेजारची पडली नाही पाहिजे है ना, ही पडली नाही पाहिजे है ना. शेजारच्यांचा हात धरा बरोबर है ना. जे आपल्या शेजारी जे कोणी असेल हात धरा है ना. फक्त बोला ना नाही का त्यांना की सिस्टर मी तुम्हाला पडू देणार नाही, पडू देणार, मी तुम्हाला घसरून येणारच नाही. मी घसरली तरी चालेल, तुम्ही नाही घसरला. मी पडले तरी चालेल, तुम्ही नाही पडले पाहिजे. ही पाहिजे तुम्हाला माहिती. मी जेव्हा प्रार्थना करत होतो ना, मी काय माहिती अचानक माझ्या डोक्यात आलं आणि शेवटी आपण करणार आहे काही गोष्टी कधी आपण केल्या नाही. त्या तुम्ही करताना तुम्हाला माहिती सैतान घाबरतो, चर्चला घाबरतो माहिती. पण आज तुम्हाला माहिती जग जसं आहे ना तसं काय माहिती, कारण का जग जसं पाहिजे तसं नाही है ना, जसं पाहिजे तसं. तुम्ही शिष्य आहे देवाचे है ना, म्हणून त्या शिष्याच्या नात्याने परमेश्वर सांगतो. तुम्हाला शिष्यांना कधी कधी
कठोर शब्दातून देव बोलायचं, काही गोष्टी असा बोलायचं की त्यांना लागायचं. तसं पेत्राला आपण बोलायचं, नाही का, तू असा बोलतो तर मला माहिती आहे ना तू काय आहे. तू काय करणार आहे, 3 वेळा मला नाम करणार आहे, मला माहिती आहे. लागलं असं त्याला, आहे ना. कधी कधी पेत्र बोलला त्याला, नाही का, येशूला काय बोललं, येशू मला तरी फार काळजी की नको जाऊ असं सांगतो. येशू काय बोलला, काही साईडला मागो. तिथं आपण असं तर काय आलं असतं. येशू वगैरे काही बघत नाही ना, मला साईडला बोलला, है ना, मला साईडला बोलला. एकदा झालं माझ्यासोबत असं, नाही का, की फक्त राग का आला माहिती, कारण मी पवित्र आत्म्याने भरत होतो आणि एक जण माझ्या दुष्ट आत्मा काढतो असलं पेटलं नाही का, त्यांचं डोक्यातून माझा चेहराच राहिला. मी अन्य भाषेत बोलतोय, नाही का, आणि भरलं अभिषेकाने, नाही का. आणि ते काय म्हणतात माहिती का, हे बाळा नाही का, अशा हात लावतात. मग आता ते कारण घरी काय बोलतो ते माहिती नाही की बोल येशू मला शाम म्हणतो, येशू मला शाम, आणि अन्य भाषा बोलतो, नाही का. मला म्हणतात की हे रडू नको मला, रडू नका. त्यांना काय माहिती की मी का रडतोय. मी माझं रडणं नव्हतं, आत्म्याचं रडणं होतं. है ना, कधी कधी बघा रडत तो आपल्याला माहित नाही, तर तो देवाचं प्रेम असतं, तो कळवणं असतो. मला एवढा राग असता त्या टायमाला ना, नाही का, की त्या माणसाचा चेहराच राहिला माझ्याकडे, चेहराच राहिला. तुम्हाला एक गोष्ट कळली माहिती की तो पण माझा भाऊच आहे ना, तो पण माझा भाऊच आहे. मला क्षमा करायला पाहिजे, मला प्रार्थना करायला पाहिजे त्यासाठी. काय प्रार्थना करायला पाहिजे माहिती की देवता ह्याला डिसर्टमेंटचा आत्मा, कशाचा आत्मे ओळखण्याचा. मला पाहिजे की मी डायरेक्ट बोललो असतो आणि मी करणार होतो असं, तुम्हाला मी डायरेक्ट कन्फ्रंट करणार होतो, नाही का. कोणी तुम्हाला बनवलं, नाही का, दुष्ट आत्मा काढणार कोणी तुम्हाला बनवलं. मी भेट येणार होतो, म्हणजे बोललं नाही कशाला भेट द्यायची, प्रार्थना कर त्यांच्यासाठी. फॅमिली आहे, तुम्हाला आणि फॅमिलीत एकमेकांची चुका माफ करतात, है ना. विचार करा घरामध्ये सुद्धा, नाही का, जो भांडणं आले आपल्या बहिणीशी, आपल्या मुलांशी, नाही का, एकमेकांसोबत आपण सोडतो का त्याला, नाही सोडतो. काय सोडत नाही, कारण आपल्याला माहिती की हे लागणार आहे एक दिवस, है ना. घरचे हे गेले तर काय राहील, घर राहणार नाही, है ना. तसा जर विचार केला ना आपण प्रत्येकाने, काय माहिती की एक आपल्या शरीराचा उठला ना, हे चर्च राहणार नाही. किती बदल, किती गरज होती कुटुंबामध्ये. बघा ना, कधी कधी माणूस काय करतो माहिती की मी बोलणार नाही, काय कारण हे घर सोडून गेलो ना, हे घर राहणार नाही, घराची नाही का रोड निघून जाईल. म्हणून मी काय करते बाबा, ऐकून घेते. कधी कधी ऐकून काय करते ना, की मुलांचं ऐकून घेते, है ना. त्या मुलीला धमकी देतो ना तेव्हा, तुम्ही घर सोडून निघून जाईल, म्हणजे घर सोडून निघून जाईल. आणि ऐका म्हणजे हा जर घर सोडून निघून गेला तर काय माहिती की या घराला रूप येणार. म्हणून काय करते आई माहिती, ऐकून मला घर तोडायचं नाही, घर तोडायचं नाही. तसं जर आपण एकमेकांना क्षमा केली किती चांगलं होईल, एकमेकांवर प्रेम केलं किती चांगलं होईल. आज तुम्हाला चर्च फक्त बोलतो आपण चर्च, माहिती आज जे आपण बघतो ना चर्चेस, फक्त चर्चच येते, है ना. पण खरं चर्च आहे ना, खरं जसं पास्टर बोलतात, नाही का, खरंच त्या दिवशी कधी की आपल्या ती मीटिंग होती, लिडरशिपची मीटिंग, तेव्हा वचन दिलं पास्टरने, है ना. आपल्याला विचारत होते ना की कसं तुम्हाला चर्च पाहिजे, सगळ्यांनी उत्तर दिलं, आत्म्याने भरलेलं, विश्वासाने भरलेलं, है ना, आगीने भरलेलं. पण एक पास्टर काय बोलले होते, मला कसं चर्च बघायचं माहिती, प्रेषितांचं. जोपर्यंत प्रेषितांसारखं चर्च बनणार नाही ना, तोपर्यंत प्रेषितांसारखं रिवायवल येणार नाही, संजीवन येणार नाही, तोपर्यंत तसा बदल येणार नाही. आज अख्ख्या जगामध्ये बघा बोलतोय, अख्ख्या जगामध्ये, है ना. विचार करा किती लोक तारणाकडे येतात. अजून पण आपण बघितलं तर बाहेर बघा ना, कालच तुम्ही बघितलं सण, नाही का, त्यांचा सण साजरा केला गेला, केवढी गर्दी होती, केवढी गर्दी होती, म्हणजे अजून पण लोक तारणाकडे आले नाही, अजून पण लोक तारणाकडे फिरलेले नाही. का माहिती, कारण चर्च जसं पाहिजे तसं आहे नाही. म्हणजे आपण काय करतो म्हणजे आपल्या फॅमिलीचा विचार करतो, पण कधी आपल्या चर्चचा विचार करणं बाकी आहे. तुम्हाला माहिती नेहमी सैतान प्रयत्न करणार की तुम्ही फॅमिलीमध्ये डुबतो जावं, चर्चचा भाग तुम्ही घ्यावा नाही. त्यानंतर तुम्हाला माहिती का, बायबलमध्ये सुद्धा अटॅक झाले ना त्या प्रेषितांवर, तर का झाले माहिती, अटॅक ह्यांनी परत फिरावं आणि घरी जावं, है ना. जिथून निघाले ना परत तिकडे जावं, है ना. कधी कधी अटॅक होतात आपल्यावरती, तर आपल्याला वाटतं नको आहे करायला, मी जातो म्हणतो. पहिले जे करायचं ना तेच बरं आहे. मी प्रार्थना करायला लागले, मी उपास करायला लागले, जास्त अटॅक्स व्हायला लागले माझ्यावरती, है ना. तर तुम्हाला माहिती की अटॅक
अटॅक जरी झाले तरी सुद्धा हे पेशंट काय होईल माहिती की मी प्रार्थना करणार, मी देवाच्या मागे चालणार, काही होईल. म्हणून तर आपण बघतो एवढं जग बदललेलं दिसतं. आज देव यायची वेळ झालेली आहे. देव यायची आपण किती वाट बघतो की देव येऊ दे, है ना. मी तुम्हाला खरं सांगतो किती लोक वाट बघतात देव यायची, आठवणती करतात येशू यायची वाट आठवून त्यांनी बघताय. मी पण बघत होतो, मी बघत होतो आणि मी काय बोलत होतो की देव बाबा लवकर ये, लवकर ये करून काय. आज माझी प्रार्थना वेगळी झाली होती, आज माझी प्रार्थना बदलली. मी रोज बोलायचो देवाला की देव बाबा लवकर ये, घ्यायला लवकर ये मला. पण आज माहीत नाही माझी प्रार्थना का बदलली. देवाने मला काय दाखवलं माहिती, पौलाचं प्रार्थना दाखवली. पौल काय बोलला माहिती, त्या चर्चला त्याच्या मुलीला काय बोललं माहिती की मी आत्ता पाहिजे ना आत्ता स्वर्गात जाऊ शकतो, जे माझ्यासाठी खूप चांगलं आहे, पण मी शरीरामध्ये राहणं का निवडतो नाही, तुमच्या घरासाठी, तुमच्या घरासाठी. है ना. मी आज प्रार्थना केली, तुम्हाला माहिती की देवा थोडा उशीर करा, चिडू नका. तुम्ही प्रार्थना करता या मी म्हणतो नको येऊ, है ना. तर मी का प्रार्थना केली माहिती देवाला थोडं कमी आहे, कारण देवा अजून तारले नाही येतो, अजून उद्या तारले, है ना. म्हणजे ऐकले त्यांनी, पण त्याच्यासाठी अजून फास्टिंग होते, अजून प्रार्थना होती, थोडा विलंब लागला. आणि मी तयार आहे देव बाप्पा, है ना, सगळं सहन करायला तयार आहे. मी माझं जीवन सोडून नाही का तुझं जीवन अपनायला तयार आहे, है ना. आज देव काय प्रश्न विचारत होता माहिती प्रार्थनेच्या खोलीमध्ये, कोण माझ्यासाठी जाणार, कोण माझ्यासाठी जाणार, है ना. तुम्हाला कळतंय का की आपण एकाच सर्किटमध्ये कधी कधी गुंतून पडतो. एक प्रॉब्लेम झाला नाही की दुसरा प्रॉब्लेम, दुसरा झाला की तिसरा प्रॉब्लेम, है ना. कधी आपल्या मुलांचा प्रॉब्लेम, कधी मिस्टरांचा प्रॉब्लेम, कधी सासूचा प्रॉब्लेम, कधी स्वतःचा प्रॉब्लेम, कधी त्यांच्या कामांचा प्रॉब्लेम, मुलांच्या कामाचा प्रॉब्लेम, त्यांच्या लग्नाचा प्रॉब्लेम, आहे ना. एक नाही येत चाललंय, एक नाही येत चाललंय. पण ह्याच्यामधून आपण कधी बाहेर पडणार आणि कधी देवाच्या राज्याचा विचार करणार, कधी करणार. कारण का सगळे ब्लेसिंग्स कुठे आहेत माहिती, चर्चमध्ये येणार, सगळे ब्लेसिंग्स. कारण का गिफ्ट आहे चर्च. विचार करणार त्या चर्चमध्ये जर तुम्ही एक झाला, तुम्हाला वाटत नाही की तुमच्या घरांमध्ये तुम्ही गिफ्ट येणार नाही, तुमच्या घरांमध्ये ते आशीर्वाद येणार ते आशीर्वाद, है ना. जेव्हा आपण एक होऊ ना आणि देवाची सेवा करू ना, तुम्ही मागितलं पण नसेल असं देव कार्य तुमच्यासाठी तुमच्या घरांमध्ये करेल. आज देवाचं ते हृदय की आज माझ्या चर्चने एकत्र यावं, प्रार्थना करावी, है ना, उपास करावे, लोकांसाठी रडावं, है ना. की जे तारलेले नाहीये, इस्रायलसाठी किती जणांनी उपास केले, किती जणांनी केले, इराणसाठी किती जणांनी उपास केले असतील, है ना. सगळ्यांनी सिलेंडरसाठी उपास केला, सगळ्यांनी, है ना. सिलेंडरसाठी, सिलेंडरवाल्यांसाठी, है ना. जेव्हा मी उपास काय केलाय माहिती, तो सिलेंडरवाला आहे ना मुद्दा मी तुम्हाला सांगू, मी प्रार्थना त्या दिवशी करत होतो जेव्हा बदल घ्यायचं मन आणि वळव टॅम्पो वळव टॅम्पो येऊ दे माझ्या घरात. कारण मी फोन करतोय त्याला, नाही का येईनाच तो, येईनाच. फोन करतोय मला म्हणतोय दादा आलोच आलोच, नाही का. मी वाट बघतोय येईना. दुसऱ्या दिवशी गेलं तर म्हणतो ह्याच गल्लीत, त्याच गल्लीत, 3-4 दिवस झाले टॅम्पोच यायचं. म्हणून एकदा अशी प्रार्थना केली नाही का की वळव आता बघा टॅम्पो वळली पण त्याचं हृदय वळलं नाही. हा टॅम्पो वळली म्हणून स्वतः आनंद करणार आहे का, तुला सिलेंडर भेटला तो त्यांना काय आवाज त्यांचा सिलेंडर भेटला काय आवाज. पण बायबल काय सांगते की एक पापी जर वळाला स्वर्ग काय करतो, आनंद करतो. तर तशी प्रार्थना आता मी करणार आहे नाही का, आता मी शिकलोय या टेम्पोवाल्याला कसं वळवलं नाही का, असे अनेक टेम्पोवाल्यांना वळवलं, है ना. कुठे वळवली माझ्या घरात नाही, तुझ्या घरात वळवलं, कारण त्यांना पण गरज आहे तुझी, है ना. जेवढं मला नाही ना गरज, है ना. माझं काय, माझा एक सिलेंडर चालू होता, है ना, थोडा राहिला होता चालू होता. विचार करा त्यांचं जीवन, है ना, एवढं सुद्धा नाही. माझ्या ह्याच्यात थोडा गॅस होता, थोडा गॅस चालू होता, तरी मी काय बोलत होतो माहिती, दुसरा पाहिजे. का माहिती, कारण ह्यानी टेन्शन दिलं मला आजी आजोबांनी, मी नव्हतं बातम्या बघत, नाही का. हे आले माझ्याकडे, तुला माहिती नाही का, सिरियसच नाही घेत, नाही का. एक तर सिरियसच भेटतात, त्याच्यात मेसेज येतो, काय माहिती मेसेज येतो 3 तारखेनंतरच बुकिंग, आपोआप मेसेज आला मला, है ना. मी बुक करायला गेलो होतो, नाही बुक करा, नाही का. आता 45 दिवस लागतील, 25 दिवसांनी, नाही का. काय झालं, तणाव आला, है ना. तणाव आला तशी प्रार्थना पण झाली. सिलेंडर चालू दिसतोय मला, पण मला भरोसा नाही, काय भरोसा नाही माहिती की तो आता समजा केला
दुसरा पाहिजे सिलेंडर है ना. तसं विचार करायचा तुम्ही प्रार्थना करता अशी है ना, की देवबाप्पा त्यांचं जीवन बघ की उंच राहिलं है ना. त्यांचं जीवन बघ, ये ना तू भेट दे ना त्यांना है ना. भेट दे म्हणजे कसं माहिती, मला दुसरा सिलेंडर भेटला की लगेच आपण लावू शकतो ना, म्हणजे गॅस बंद होणार. तसं देवबाप्पा थेट त्यांना है ना की काय होईल, त्यांचा दिवा विझणार नाही, त्यांची फायर मारणार नाही. कधी कधी फायरसाठी पण प्रार्थना करा है ना, पास्टरांच्यासाठी प्रार्थना करा है ना. फार मुश्किल आहे ना की फायर मेंटेन करणं. आज विचार करा की तुमच्या घरातली आग मेंटेन करणं किती अवघड आहे ना. अर्धी कच्ची बिर्याणी राहते आज माहिती का. मग मी माझी थँक्सगिव्हिंग होती माझ्या बहिणीची नाही का, बिचारी शोधते बिर्याणी माझ्यावर, बिर्याणीवालेच नाही सापडत है ना. आणि सापडलं तर कशा सापडतात माहिती, कोळशावर करणार. कोळशावर केली तुम्हाला माहिती, कोळशासारखीच बिर्याणी है ना, भेटत नव्हती है ना. आपल्या घरातला सिलेंडर, आपल्या घरातली शिगडी पेटती ठेवायला किती अवघड आहे. विचार करा, इथं आत्मिक आग आहे, ती चालू ठेवायला किती आपल्याला परिश्रम करावा लागतो है ना. हे तर तुमच्या हातांमध्ये, तुमची घरातली शिगडी कशी माहिती की मी चहा एकच टाईम पिली, दोनदा नाही पिला, तीनदा नाही पिला है ना. मी सकाळी गरम पाण्याने आंघोळ करत, परत रात्री आल्यावर नाही का दमून मी करणार नाही गरम पाणी है ना. मी एकदाच जेवण बनवून ठेवत, सारखं सारखं नाही बनवणार. सकाळची भाजी मी रात्री खाईल, सकाळी चपात्या काय मी रात्री खाईल है ना. ह्या शिगडीचं रेग्युलेटर काय माहिती तुमच्या हातांमध्ये आहे का नाही है ना. पण विचार करा ना, ते आत्मिक आग ती पण तुमच्या हातांमध्ये, तुमच्या हातांमध्ये. तो रेग्युलेटर पण तुमच्या हातांमध्ये परमेश्वराने दिला है ना. की तुम्ही प्रार्थना करताना ती आग पाठवत है ना. प्रार्थना केली पेत्राने है ना, पाठवती आग. एलियाने काय केली, प्रार्थना केली, पाठवती आग. देवाने पाठवली का नाही ती आग है ना. तशी प्रार्थना करा ना, फिरवा तो रेग्युलेटर है ना, तुमच्या हातांमध्ये देवाने दिलं आहे. एक दिवस देव बोलत आहे का आपल्याला, विचार चर्च म्हणून किती लोकांची आग चांगली ठेवली, किती लोकांची आग पेटली ठेवली. आपलं काम काय माहिती, आपल्या चर्चचं काम काय, एकमेकांची आग पेटत ठेवली. किती लोक थंडे पडतात आज, किती लोक थंडे पडतात, कितींचं प्रेम थंड पडतं माहिती. आज तुम्हाला माहित नाही किती जणांची आपल्यालाच माहित नाही, शेजारी जे बसलोय ना आपण, की ह्या आठवड्यामध्ये किती अटॅक झाले आपल्याला माहिती नसेल है ना. किती वेळा प्रार्थनेला बसता आलं ते पण तुम्हाला माहिती नाही. का चालते माहिती आहे, हे आग विझवण्याचं काम. शिगडी तर विझवतच आहे ना, पण इथे आग पण विझवायला होतं. पण विचार करायचा, इथे आपण एकमेकांच्या कामी आलो तर है ना, एकमेकांच्या कामी आलो तर तसं नाही का. तुम्हाला माहिती की समजा 2 सिलेंडर असले तर एक सिलेंडर देतो ना आपण शेजाऱ्याला, तसं विचार करण्याचा आग मी आगीवर नाही का, पण मी तुम्हाला पण आग लावून ठेवतो नाही का. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार, मी मदत करणार, अशी गरज नाही. फार अटॅक्स आहे आज, पास्टरवर पण अटॅक्स आहे, ते सांगणार नाही तुम्हाला है ना किती अटॅक्स आहे त्यांच्यावर. ती फायर इथं येऊन नाही का प्रेम करणं तुमच्यासाठी, तुमचं आगीवर ठरणं. विचार करा, त्यांच्यामध्ये पण आग पाहिजे है ना. जर एक आग पेटती असेल तर दुसरी आग आपण पेटवू शकतो. जर एकीकडेच आग नाही, दुसरीकडे काय आग असेल है ना. तर ती आग जी त्यांच्यावर आहे, ती आग जर तुमच्यावर उतरती तर ती आग जर ती ठेवायचं त्यांनी किती परिश्रम केले असते, किती अटॅक्स सहन केले असते. म्हणून रोज मी तर सांगतो नाही का, पास्टरांसाठी खूप प्रयत्न करा, खूप प्रयत्न करा है ना. केव्हाची मंडळी बघा ना कशी प्रार्थना करायची पेत्रासाठी है ना. पेत्र मस्त झोपलाय है ना, तर मंडळी जागते है ना. पण फक्त तुरुंगात आहे म्हणून मंडळी जागी नाही है ना. पेत्र जरी जागा आहे तरी मंडळी जागे, पेत्र जरी झोपलाय तरी मंडळी जागे है ना. पास्टर झोपलेली उठा की तुम्ही प्रार्थनेला है ना. उठा, कारण माहीत नाही ना की ते समजा झोपलेले है ना, कोणते सैतानी काय गोष्टी त्यांच्यासोबत करतात, कोणता तुरुंग त्यांच्या जीवनामध्ये आणायला लावतात, कोणत्या बेड्या त्यांना घालायला लावतात माहीत नाही आपल्याला. तसंच एकमेकांसाठी सुद्धा आज आपल्या एकमेकांना फार गरजेचं आहे. तुम्हाला सांगू, तुम्ही एकमेकांसाठी जगतात ना नाही का, देव पण तुमच्यासाठी जगतो है ना. एकमेकांची आपण ओझी वाहिली ना, देव आपलं ओझं खरं वाहिलं तुम्हाला सांग है ना. देव बोललं ना की तुम्ही काय करा, एकमेकांचं बोललं ना, एकमेकांची काळजी घ्या. देव घेतो आपली काळजी, आपल्या घरच्यांची बिलकुल काळजी करू नका, बिलकुल काळजी करू नका. मी म्हणतो देवाच्या राज्याची काळजी करा, चर्चची काळजी करा, चर्चच्या मुलांसाठी प्रार्थना करा, चर्चच्या नाही का जे कोणी आपल्या चर्चमध्ये नाव घ्या, चेहरा आठवा आणि प्रार्थना करा. माझी इच्छा नाही की कोणी तुमच्या कमेंट पाहू, माझी इच्छा नाही की कोणी खंड पाहावं माहिती तुम्हाला, माझी इच्छा नाही आहे.
कारण का बायबल सांगते क्लिअर कट जे काही चाललेलं आहे जगामध्ये अनेक लोकांचं काय होतं ना की विश्वास कुठे ना कुठे हरवतो. तुम्ही पण जाणवला विश्वास हरतोय. जर माझा विश्वास असता ना तर तरी मी प्रार्थना केली नसती अशी टॅम्पो वळवतो है ना. पण काय होतं म्हणजे विश्वासावर अटॅक होतं, विश्वासावर हरवतो है ना. आपलं काम आहे विश्वासावर एकमेकांना वाढवायचं है ना. फक्त पास्टरांचं काम नाही, आपलं काम आहे एकमेकांचं है ना. पण आज लोक चर्चशी बोलतो की चर्च पण जागवला है ना. तुम्हाला की त्या गैरसमजाच्या बागेमध्ये जेव्हा येशू आलता कोणाला जागा केलं, बायबल काय सांगते ना की योहानाकडे येऊन तो बोलला ना की जागे राहा है ना. नाही याकोबाकडे पण आला नाही परमेश्वर, कुणाकडे आला नाही की पेत्राकडे आला आणि पेत्राला काय म्हणलं माहिती जागव आणि काय कर प्रार्थना कर. का प्रार्थना कर की तू परीक्षा करू नये. पेत्र म्हणजे काय चर्च नाही, चर्चवर पण भरपूर परीक्षा आहे. परीक्षा कोणत्या कोणत्या परीक्षा आहेत, कुठची परीक्षा है ना. नाराजगीची परीक्षा, एकमेकांमध्ये भांडण लावायची परीक्षा. सैतान येतो की भांडण लावायला है ना. सैतान येतोय तोडायला, सैतान येतोय की जी जागा आपल्याला भेटली ती आपल्याला जागा भेटली. सैतान येतोय मिटिंग्स बंद पाडायला, सैतान येतोय की आपल्या चर्चची फायर कमी करायला, सैतान येतोय कशाला माहिती की पास्टरांवर अटॅक करायला. म्हणजे पास्टरांवर अटॅक झाला ना आपण मंडळीवर अटॅक होतो. त्यांना बायबल सांगते की नाही का मेंढपाळाला जर कोणी काही केलं ना आपापला परिणाम त्याच्या मेंढपाळाला. बघा की येशूला मारलं त्यांनी, येशूला धरलं, सगळे विखरले त्याला, अख्खं चर्च विखरलं. आणि येशूनेच काय केलं माहिती त्यांना गोळा केला है ना. येशूनेच गोळा केला, पास्टरच गोळा करतात ते आपल्याला है ना. विचार केला आपण प्रार्थना करायला नको त्यांच्यासाठी. म्हणून आज देवाची इच्छा आहे की जागे राहा, प्रार्थना करा, तुम्ही परीक्षेत करू नका. परीक्षा आहे, किती परीक्षा आहे विचार करा ना. किती येतंय, काही ना काहीतरी येतेच आहे जगामध्ये, एक नाही का. नका बघू न्यूज, मी तर म्हणतो जास्त है ना. मग ते न्यूज किती आतुरतेने बघतो आपण नाही का. आणि हे गुड न्यूजचं बायबल कोणी बघत है ना. तिकडे सगळे काय बॅड न्यूज आहे, सगळ्या वाईट बातम्या आहेत, सगळ्या वाईट बातम्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं ना की आपला पण विश्वास हलतो. इथे बघा ना देव माझ्या की गुड न्यूज घेऊन आले, की गुड न्यूज वाचायला. अनेकांकडे बायबल आहे फक्त गुड न्यूज है ना. पण त्यांच्या जीवनात काहीच गुड न्यूज काहीच होत नाही का. कारण गुड न्यूज तरी उघडताच नाही है ना. नेहमी काय होते ब्रेकिंग न्यूज बघायची, ब्रेकिंग, आणि घर त्यांचं ब्रेक होते, घराघर पडते. तिकडे आज तक वाली नाही का ब्रेकिंग न्यूज होती, ती ब्रेकिंग न्यूज आली की यांच्या घरात काहीतरी हे तुटतंय, यांच्या घरात होतं है ना. जास्त करून आपल्याला काय करायचं नाही, बायबल वाचायचं, वचन वाचायचं है ना. आपल्या मेंढपाळामागे चालू है ना. कुठल्याही गोष्टींची काळजी करू नका. आज कुठल्या गोष्टी तुम्हाला पाहिजे देवाला माहिती, तुमच्या घरामध्ये कुठल्या गोष्टींची कमी आहे ना देवाला माहिती है ना. तुमच्या प्याल्यामध्ये किती आहे ना ते पण देवाला माहिती. माहिती त्या सराफच्या त्या बिजलीच्या प्याल्यामध्ये किती तेल होतं ना ते पण देवाला माहिती है ना. त्या सराफच्या लोकांना पण माहिती नव्हतं किती तेल आहे तिच्या वाटेमध्ये है ना. किती मीठ पण नाही का ओमबत्तीच्याकडे ना पीठ आहे ते पण लोकांना माहिती. जर माहिती असेल तर आले असते ना मदत करायला. तर देवाने काय घेतला म्हणजे माप पण घेतला तिच्या तेलाचा, माप पण घेतला तिच्या पिठाचा, आणि काय केलं म्हणजे एलियाला पाठवलं है ना. एलियाला पाठवून काय केलं परमेश्वराने वाढवलं है ना. जे तेल संपणार होतं आज ते काय झालं वाढलं है ना. जे पीठ संपणार होतं ते वाढलं. तुम्हाला माहिती सिलेंडरची गाडी यायच्या पहिले मी काय करत होतो माहिती का, घोषणा करत होतो की हे सिलेंडर संपणार है ना. पण काय झालं नंतर थोडं इकडं तिकडं मी काय करायला लागलं, फोन करायला लागला. जर तो फोन उचलत नाही ना माणूस तर मी इथे घोषणा करतो. म्हणजे असं होतंय आज जगामध्ये है ना. विश्वास हलतोच सगळ्याचा, असं नाही की विश्वास हलणार नाही, पण आपल्याला ठरायचं आहे. तर एक विश्वासच हलतो ना दुसऱ्याचं काम नाही त्याला करायचं है ना. एक जर पडायला आला ना दुसऱ्याचं काम नाही त्याला करायचं माहिती. हे चर्च, हे मंडळी, हे एकत्र आहे माहिती. आणि नेहमी एका पाशाने वचन घेतलं देवाचा आत्मा कुठे उतरतो माहिती, एकीवर उतरतो, एकीवर उतरतो. फक्त आत्मा उतरल त्या एकीवर, आशीर्वाद नाही उतरणार देवाच्या एकीवर है ना. कारण का पवित्र आत्मा पण काय बायबल सांगते गिफ्ट आहे, गिफ्ट उतरतं है ना. पवित्र आत्मा काय दान आहे, आपल्याला जे पाहिजे ते उतरणार नाही का आपल्याला है ना. आपण जर एकत्र असेल ना, तुम्हाला सांगू खरं, आपण जर एक झालो ना, आज एक झालो काहीच कमी पडणार नाही. कारण का बायबल काय सांगते माहिती आपल्याला की त्या लोकांमध्ये कोणाला कुठल्याच गोष्टींची कमी नाही. गरीब पण लोक त्याच्यात होते, गरीब पण होते, कुठल्याही चांगल्या गोष्टीची काय होत कमी नव्हती.
का म्हणजे थोडे एक झाले आणि देव कसा बघतो माहिती आहे आपल्याला आशीर्वाद देण्याच्या पहिले शरीर आहे का बघतो है ना शरीर आहे का विचार करा ना कोणीतरी बर्थडेचं गिफ्ट घेऊन येत आहे का आणि तुम्हाला अर्धाच शरीरवाला दिसतं तुम्ही घाबरून पाळता ना है ना पूर्ण शरीरवाल्याचं बर्थडे करतो ना हात पाय सगळे नाही का अर्ध शरीरच नाही का आपण त्या माणसाच्या जवळ जरी जाऊ नाही जाणार तसंच देव पण पाहतो म्हणजे आपण शरीर आहोत ना शरीर कसं आहे एकत्र आहे ना आपण शरीर आहे ना आता हात जुळलेत काहीच नाही करणार है ना पाय जुळलेत काहीच नाही करणार काम आहेत का जाग्यावर है ना आहेत का एक एक बोट जाग्यावर तसं देव करतो आणि काय करतो आणि ब्लेस करतो आशीर्वाद करतो है ना म्हणून जे कोणी काही केलं असेल त्या क्षमा करतो क्षमा करून द्या है ना कारण ह्या गोष्टी काय करणार माहिती आपले आशीर्वाद ह्या गोष्टी आपले आशीर्वाद है ना बायबल काय सांगते माहिती की कडूपणाचं मूळ काय करा माहिती काढून टाका का माहिती ते तुम्ही काढलं नाही ना काय होणार माहिती जे गोड जीवन देवाने द्यायचे ते काय होईल कडू होईल है ना गोड आहे पण विचार करा कडूची मात्रा जास्त आहे ते तर काय होतं कडू होतं है ना साखरेमुळे काय पूर्ण औषधाची बॉटल गोड होती का नाही होत है ना कारण का कडूचं प्रमाण जास्त आहे आणि गोडीचं प्रमाण काय कमी आहे आपल्याला काय पाहिजे म्हणजे गोडीचं प्रमाण जास्त पाहिजे म्हणजे काय होईल माहिती जे कडू आहे आपल्या जीवनातलं ते पण निघून काय होईल गोड एकमेकांची मदत करा ह्या टायमालाच आपण एकत्र येऊ शकतो माहिती ह्याच टायमाला आपण एकत्र येऊ शकतो विचारा कोणाला काय करायचं ते चर्च कसं विचारायचं की तुला काय करायचं की चपाती नाही का तुझ्या घरात नाही का फक्त काढून बनवलं तुझी चपाती आमची भात बनवायला नाही घरी भात आणण्यासाठी किती ब्लेसिंग आहे माहिती याच्यात किती ब्लेसिंग आहे एकमेकांच्या कामी येतो ना खूप आशीर्वाद आहे त्याचा खूप आशीर्वाद आहे ना पण आज खरं नाही का काय होतं कधी कधी माहिती आपण काय करतो घाई घाई निघून जातो परत दुसऱ्या आठवड्यामध्ये एकत्र येतो आपण परत काहीतरी काम असतं आपण निघून जातो वेळच देत नाही एकमेकांना म्हणून काय होतं माहिती गैरसमज होतात आपल्यामध्ये कधी कधी नाही का आणि काय होतं एकमेकांच्या कामी पण येत नाही आपल्याला फक्त पास्टर प्रेयर करतात एवढंच पुरेसं नाही आपल्या पण प्रार्थना करण्यासाठी कधी कधी पास्टर काही गोष्टींची हेल्प नाही करू शकत पण तुम्ही करू शकता एकमेकांना तुम्ही करू शकता एकमेकांना कारण काही गोष्टी पास्टरांकडे नसतील तर तुमच्याकडे असतात तुमच्याकडे एक्स्ट्रा असतील तुम्ही घेऊ शकता पण आज एकट्याकडे आहे ना सैतानाच्या युक्त्याला बळी पडू नका है ना तो प्रयत्न करणार चर्च आपला विभाजित करायचा आहे ना तुम्हाला माहिती असं नाही की मोठं झाल्यावर तो चर्च तोडायला है ना विचार करा 12 लोक होते फक्त आणि 12मध्ये पण एकाला काय केलं पाहिजे तोडलं है ना 12मध्ये पण एकाला तोडलं आपण आज किती किती मदत त्याला 12 लोक खपत नाही आणि आज आपण बघा 25 आहे आज आपण 30 लोक आहेत त्याला खपल का नाही कापणार कारण आपण एकत्र येतो प्रार्थना करतो ना त्यालाच माहिती की आपण काय काय करणार आहे आणि काय काय करतोय आपण है ना म्हणून एकत्र राहा ह्या दिवसांमध्ये ना खरं एकमेकांची खूप गरज आहे आपल्याला है ना पास्टरांना तुमची गरज आहे तुम्हाला पास्टरांची गरज आहे मला तुमची गरज आहे तुम्हाला माझी गरज आहे असं कोणी नाही की ज्याला गरज पडणार है ना असं कोणी पेत्रासारखं बोलू शकत नाही मला कोणाची गरज नाही माझ्या हातात चावी देवाने मला चावी दिली तुम्ही सांगा ना त्या चावी स्वतः बाहेर आला का हां देवाने त्याला काय दिली चावी दिली ना त्या चावीने बाहेर आला तो नाही पण आपण काय बोलतो माहिती की तो झोपला होता पण दुसऱ्याने कोणीतरी चावी लावली है ना चावी लावली आणि त्याला तोंड लागून बाहेर काढलं है ना कधी कधी आपण स्वतः नाही निघू शकत कोणीतरी आपल्याला काढू शकतो त्याच्यामुळे काय पाहिजे माहिती आपल्या प्रेम पाहिजे एकमेकांमध्ये प्रेम पाहिजे आणि ह्या आठवड्यामध्ये मी हेच शिकलो माहिती तुम्हाला की देवाची इच्छा आहे की ह्या टायमाला चर्चने एकत्र यावं आपल्यामध्ये कोणी निसर्ग नाही का नाही मी काल एका गौरवला बोललो काय माहिती की आम्ही जेव्हा चाललो होतो ना एका मीटिंगला मी चाललो होतो तिथं मी काय बघितलं माहिती असा एक बोर्ड बघितला त्या बोर्डमध्ये ना दोन टेन्शन होते टोपी घातली टोपी घातली आणि दोघे एकमेकांना मीटिंग मारतात गौरवला म्हणलं गौरव फोटो जरा नीट बघ गौरवने बघितलं मी म्हणजे ह्याच्यात बघा ना दोन्ही टोपी घातली जर आपला देवाने जर एक बॅनर छापला असता तर काय केलं असतं म्हणजे एक टोपीवाला दाखवला असता आणि एक भिकारी दाखवला असता त्याला पण काय करतो एक घेतो सगळ्यांवर प्रेम करायला आवडतो बघा की आज ते एकत्र येतात है ना ते एकत्र येतात एवढा विद्रोह आहे तरी आज ते एकत्र आहे ना तुम्हाला माहिती
इस्रायलमधलं जे त्यांचं स्थान आहे जिथे प्रार्थना करतात तिथे त्यांना प्रार्थना घुसून दिलं नाही. म्हणून तुम्हाला सांगून त्यांनी काय केली, एकत्र आले नाही, एकत्र येऊन तिथे प्रार्थना करायला लागले, एकत्र येऊन प्रार्थना करायला. घरात येऊ पण नाही, त्यांना माहिती पण नाही त्यांचा परमेश्वर आहे. त्यांच्या स्वतःच्या पुस्तकांमध्ये पण लिहिलेलं नाही आहे एकी विषय, युनिटी विषय काहीच नाही लिहिलेलं आहे त्यांच्या. तरी सुद्धा आपण काय बघतो, एकत्र आहे. तर आपल्या बायबलमध्ये किती वेळा देव बोलला आहे युनिटी विषय, किती वेळा बोलला आहे एकी विषय, है ना. पण युनिटी नाही होईल, है ना. हे काम कोणाचं नाही, सैतानाचं. जर सगळ्यांनी असा प्रयत्न केला ना, असा प्रयत्न केला की मी नाही माझ्या, तुम्ही विचार करा ना, कोणी तुमचा हात ओढत असेल तर तुम्ही ओढू देतात त्याला, हां नाही ओढू देतात. कोणी हात ओढतंय, तुम्ही काय बोलणार, हे तुमचा माझा हात एवढा नको ओढू माझा. विचार करा, दुसऱ्या कोणला तरी सैतान बोलतोय, तुम्ही काय बोलायला पाहिजे त्यावेळेला, माझा हात ओढतोय, सैतान मला हात ओढतोय, सोड तुला. कोणी पाय ओढत असेल, तुम्ही काय बोलला, घेऊन जा बाबा, या कायचं मी पण जायचं काय बोलणार, गरज आहे कोणी करायची, गरज आहे कोणी हातायची, त्याशिवाय नाही चालेल. चर्च म्हणून तर पॉल सांगतो, मेंबर्स म्हणतो, मेंबर है ना. मी हे शिकलो, मेंबर म्हणजे काय माहिती, आपण म्हणतो मेंबर म्हणजे काय, चर्चमध्ये असं घेऊन जातात ना मेंबर आहे, आणि मेंबरशिपचं कार्ड होतं मला. पण मी आज नवीन मेंबर शिकलो. मेंबर म्हणजे काय माहिती, शरीराचे भाग. आपण एकमेकांचे मेंबर आहे ना. कोणी कोणाला ओळखतंय ना तर लगेच आपण केलं पाहिजे, है ना. की माझा दुसरा हात, तुम्ही सांगा ना, ह्या हाताने कोणी ओढतंय तर मी त्या हाताने सोडायला बघणार नाही, बघणार ना, हा हात आपण येणार. एक मिनिट ओढ मला, आता हा मला असा ओढतोय तर मी हा हाताने भांडू शकतो त्याशी, नाही भांडू शकत. कसा भांडणार मी त्याशी, या हाताने भांडणार, है ना. मी काय करणार, हा हाताने सोडायला लागेल. तसं समजा आता पाय ओढतोय, असं आता मी ह्या पायाने भांडू शकतो, तुम्ही सांगा नाही भांडू शकतो का, कारण की ह्या पायाने भांडायला गेलं तर काय होईल, मी पडत. पण मी काय करणार माहिती, हाताने भांड. कळते किती इम्पॉर्टंट आहे ना एकमेकांचं. आणि म्हणून काय वेळ काय सांगतो, तो मस्त की आपला आणि आपण काय शरीर, शरीरामध्ये काय होते, फक्त हात पाय एकमेकांची. एक हात असताना नाही करू शकत आपण, एक हात असला ना असं असेल ना, आपण पण येत असेल ना, मी असा अरे नाही ना, मी भांडूच शकत नाही. आणि पायाने मी किती भांडू, हात पाहिजे, हात पाहिजे. तसं पाय जर तुम्ही धरला माझा, नाही का, हातच नाही नाही, आता तो धरून चाललाय पुढं, विचार करा मला हातच नाही, तुम्ही काय करा, जाईल त्याच्या जाईल मला. त्यामुळे हात किती गरजेचं आहे ना. बोला शेजाऱ्याला, तू माझा हात आहे, मला हात कधी सोडू नको, माझा पाय कधी सोडू नको, माझा पाय तू माझे हात आहे. एकमेकांची किती गरज नाही, काही मला खूप गरज आहे. आणि एकमेकांसाठी लढायचं, एकमेकांसाठी उपासांचे दिवस चालू झालेले आहे ना. आजपर्यंत आपण खूप जणांसाठी उपास झाले, आपल्या पूर्ण 10 पिढीसाठी उपास झाला आहे ना. जो मेले त्याच्याकडून पुनरुत्थानासाठी उपास झाला, त्याला जिवंत करूनच वाटणार ना, एवढे प्रार्थना नाही का. तो विचारा कबरेतून म्हणतोय, एवढं प्रार्थना केल्या तेव्हा बाप्पा सोड मला इथून, एवढ्या प्रार्थना केल्यात आपण. विचार करा, तेवढ्याच प्रार्थना आपण एकमेकांसाठी करू, कुठेच्या कुठे जाऊ. मला सगळ्यांना भरभराटीमध्ये बघायचं, सगळ्यांना, है ना. मला असं एक जण इथं बघायचं नाही की जो आत्म्यामध्ये काय माहिती कमी आहे ना, आत्म्यामध्ये कमी. मला सगळे आगीने भरलेले बघायचे, सगळे मला सगळ्यांना प्रॉफेसी करताना बघायचे, वचन बोलताना बघायचं. तीच इच्छा आहे पास्टरांची. पास्टर काय बोलले माहिती की माझी इच्छा काय, सगळ्यांनी इथे यावं. ही जागा तुम्हाला माहिती फक्त ह्यांना रिझर्व आहे का, मला रिझर्व आहे का, नाही, सगळ्यांना रिझर्व आहे. आणि खरंच ही माझी पण जबाबदारी आहे ना, ही माझी पण जबाबदारी आहे. काय माहिती की मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. मी खरं सांगू, प्रामाणिक सांगू, मी एवढं प्रार्थना करत नाही, म्हणजे आठवणी तेव्हा करायचं, मी चालू केलं. मला नाही बघायचं देवाला, नाही बघायचं. देव रडत होता माहिती तुम्हाला अक्षरशः, कारण का पांगतानी बघतोय. आणि एक उदाहरण मला पवित्र आत्म्याने काय दिलं माहिती, तुम्ही सांगा की एक आई आहे नाही का, एक आई आहे जिच्या उदरामध्ये समजा बाळ एक
आणि अजून पण ते जन्माला आलं नाहीये, 9 महिने कंप्लीट झाले है ना. समजा 4-5व्या महिन्यात तिचं ते बाळ पडलं, किती दिवस दुःख होईल, बोला दुःख है ना. पण विचार करा, आता त्याच आईला काय झाले माहिती, एक बाळ झाले आणि ते बाळ किती मोठं आहे माहिती आहे का, 12 वर्षाचं आहे, 12 वर्षाचं आहे, 10 वर्षाचं बाळ, ते बाळ मिळणं. तुम्हाला काय वाटतं सगळ्यात जास्त दुःख तिला कधी होईल, का असं, का असं, का माहिती तुम्हाला, कारण का त्या बाळाला काय केलेलं माहिती, तुम्ही बघितलं आणि त्या बाळाने पण काय केलं माहिती, त्या आईला हाक मारली है ना, मम्मी म्हणून हाक मारली. त्या आईला त्यांनी काय केलं, धरलंय है ना, त्या आईला धरलंय, त्या आईला काय केलं त्यांनी, धरलं, त्या आईच्या अवतीभोवती असायचं तो मरण पावला. हे उदाहरण कोणासाठी दिलं माहिती, परमेश्वराने आपल्यासाठी है ना. चर्चमधला जेव्हा भटकतो ना, जातो बाहेर, मरतो तो, खरं म्हटलं तर आत्मिक जीवन मेलं तो माणूसच मेला है ना, मेलं ते बाळ. आणि ते जगातले लोक कोण आहेत माहिती, ते उंदरात असलेले बाळ आहे, अजून त्यांची प्रसूती झालेली नाही, अजून ते काय झाले, प्रसूती बाहेर आलेले बाळ नाही है ना, पोटातच मेले, म्हणजे तारण व्हायच्या पहिलेच काय झालं, मेले. त्यांचं पण दुःख आहे परमेश्वराला. सगळ्यात जास्त दुःख कधी होतं माहिती, आपल्याविषयी. आपण जेव्हा भटकतो ना, आपण जेव्हा काय होतो, मागे जातो ना, तेव्हा देवाला सगळ्यात जास्त नाही का हे होतं, दुःख होतं है ना. म्हणून आपली जबाबदारी है ना, मी नाही कोणाला जाऊ देणार है ना. आपण एकमेकांचे भाऊ आहेत, एकमेकांच्या बहिणी आहेत है ना. माझी इच्छा आहे की कोणी माझा भाऊ मागे जायचं, जाता कामा नये. माझी इच्छा आहे की माझी कोणती बहीण मागे जाता कामा नये. फार प्लॅनिंग आहे तुम्हाला, सैतानाचा फार प्लॅनिंग चाललेली की आपल्याला एक करू नाही का, कसं तरी एकमेकांविषयी भडकवायचं, एकमेकांविषयी काय करायचं, निंदा टाकायची, जेलसी टाकायची है ना. पण काय करा माहिती, बोला ना स्वतःला की मी मेलेली आहे ना, मी मेलेली आहे, मी मेलेली आहे, मी जेलसीसाठी मेलेली आहे ना, मी कडूपणासाठी मेलेली आहे. जिवंत असतं तर हे सगळ्या स्वभाव माझ्यामध्ये असतं, पण आता मी मेलेली आहे. मी फक्त जिवंत आहे ना, तर देवासाठी जिवंत, मी स्वतःसाठी नाही. माणूस कधी भांडतो माहिती एकमेकांसोबत, जेव्हा तो स्वतः जिवंत असतो, पण जेव्हा स्वतःसाठी तो मरतो ना, कारणच उरत नाही भांडायला त्याला है ना. भेटतं त्याला कारण एकमेकांशी भांडायला, कारण जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तो मला हर्ट होईल, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत मला राग येईल. पण मी जर मेलो तर मला राग येईल का, तसं पौल म्हणतो की मी मेलोय स्वतःसाठी, मी कशासाठी जिवंत आहे, ख्रिस्तासाठी जिवंत. ती वेळ आली, देवासाठी जगा, देवाच्या राज्यासाठी जगा, देवाच्या लोकांसाठी जगा है ना. तुम्हाला माहिती अब्रामाचे ब्लेसिंग्स ह्याच्यातच आहे. अब्राम कसा झाला माहिती, तसाच झाला है ना. देव जे बोलायचं ते करायचं. देव मला सोड तुझं घराणं, याचा अर्थ काय माहिती का, मी तुला देणार आहे ते बोलला ते, म्हणजे आता काही त्यांच्या मागे लागतो है ना, तुझ्या घरच्यांच्या मागे नको लागतो. तुला जिथे जायचं तिथे तू जायचा है ना, तुझी फॅमिली जिथे राहायची तिथे तू जायचा. तर आता काय करणार की माझ्या फॅमिलीच्या, माझ्या लोकांच्या मागे मी तुला त्याच्या मागे लागतो. बघा ना अब्रामाचे आशीर्वाद आले ना त्याच्या जीवनामध्ये, सोडलं का त्याला तसंच काय सोडलं, त्याचा आपल्याला पण नाही सोडलं. पण खरंच त्याचं राज्य जर आपण शोधलं, ते वचन सगळ्यांना माहिती आहे, मग ते साधं पहिले त्याचं राज्य शोधा है ना. कितीतरी जर आपण अप्लाय केलं, त्याचं राज्य कोणी माहिती, आपणच है ना. चर्च आहे त्याचं ठिकाण, त्याचं राज्य शोधा, त्यातली धार्मिकता शोधा है ना. एकमेकांची काळजी बघा, एकमेकांची काळजी घ्या, प्रेम करा त्यांच्यावर है ना. सगळं काय होईल, जगातल्या सगळ्या गोष्टी काय होतील, तुझ्या मागे येतील काय असेल. एक छोटा फक्त निर्णय तुम्हाला चर्चसाठी झाला, मी देवाचा ऐकलं, तुम्हाला ती खूप ब्लेसिंग्स तुमच्या लाईफमध्ये खूप खूप तुम्हाला ब्लेस करायचं, खूप ब्लेस करायचं है ना. प्रार्थना करा एकमेकांसाठी है ना. आज जर कोणी एकमेकांना भेटलं नाही तर बघा भेटून जायचं है ना. कधी कधी बघा ना चर्चमध्ये नाही का एकमेकांचं नाव पण माहिती है ना. मला नाही वाटत तेव्हा प्रेषितांच्या दिवसांमध्ये असं चर्च होतं, एकमेकांचं नाव माहिती, सगळं माहिती होतं, हे काय खातात पितात ते पण माहिती होतं, त्यांचा स्वभाव पण माहिती होता. पौलाला चर्चमधल्या प्रत्येकाचा स्वभाव माहिती होता है ना. पण चर्चमधल्या सुद्धा लोकांना आपला आपला स्वभाव माहिती, फक्त पास्टरांना माहिती सगळ्यांच्या जीवनामध्ये काय झालं, एकमेकांना सुद्धा माहिती असतं, कारण का आपण पण भाग येतो एकमेकांचे. या हाताला काय झालं, या हाताला कळतं की या पायाला झालं, ह्या पायाला कळतं है ना. एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांसोबत बघा, एकमेकांसाठी जागा है ना. बघा देव कसं तुम्हाला प्रेस करा है ना. आपण तू गेलो. Thank you, Jesus. Thank you, Jesus.